नमस्कार, मी आहार तज्ञ अर्चिता बंडलू. आज श्रीदीप हॉस्पिटल इथे आपण न्यूट्रिशन अँड प्रेग्नन्सी ह्याच्याबद्दल आपण एक सेमिनार घेत आहोत. त्याची माहिती मी पुढील स्लाइड्समध्ये देईन. आणि विशेष करून तुम्हाला सगळ्यांना भेटायला आनंद होत आहे. होप की मी खूप सारे तुमचे डाऊट्स क्लिअर करेल. मी एक स्लाइड शो केला आहे तुमच्यासाठी. मी खूप डीप जाणार नाही की कुठले प्रोटीन्स किती ग्रॅम किती प्रमाणात कसं काय, कारण की ते हेडेक तुम्ही आम्हाला द्यायचं आहे की ते कॅल्क्युलेशन ती काउंटिंग मी करेल. पण इन जनरल व्हॉट यू कॅन हॅव, कसं कसं आपल्याला डाएट खायचं आहे. आणि खूप सारे गोष्टी ऐकतो आपण, राईट. शेजारचे म्हणतात हे खा, आई म्हणते ते खा, सासू म्हणते ते खा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथं असतो, कोणाचं ऐकायचं, राईट. सो लेट्स हॅव सम क्लिअर आयडिया. थोडी क्लिअर आयडिया आपल्याला येईल की आपण कसं प्लॅन करायचं आपलं डाएट. ओके, सो का गरज आहे न्यूट्रिशियस डाएट खायची आपल्याला ज्यावेळेस आपण प्रेग्नंट होतो किंवा प्रेग्नन्सी डिटेक्ट होती. जे तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये खाताय त्या सगळ्याचा असर तुमचं बाळ मोठं होऊन काय होणार आहे, त्याची ब्रेन डेव्हलपमेंट किती होणार आहे, शारीरिक डेव्हलपमेंट कशी होणार आहे, ॲज अ इंडिव्हिज्युअल तुमचं बाळ कसं होईल, हे तुमच्या खाण्यापिण्यावर खूप डिपेंडंट असतं. म्हणून त्याच्याशी रिलेटेड आपण बघूया पुढे, राईट. तर तेच आहे की आता प्रेग्नन्सीमध्ये आपली न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट म्हणजे आपण ह्याच्या आधी जे खात होतो त्याची रिक्वायरमेंट आता थोडी बदलणार आहे, ठीक आहे. पण ह्याचा अर्थ पहिली गोष्ट असं नाही की आपण 2 लोकांसाठी खायचं आहे. त्या फॅक्टकडे मी पुढे येईल की आपण कसं मॅनेज करायचं आहे. पण मेन म्हणजे की आता आपली रिक्वायरमेंट वाढली आहे. एक छोटंसं सेल आहे बाळ, ते एक मोठं बेबी बनवायचं आहे आपल्या शरीराला. तर तुम्ही त्याला काय काय द्यायचं ते ह्या सगळ्यामध्ये सगळी न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट म्हणजे तुमच्या शरीराला लागणारे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, हे सगळ्याचं आता प्रमाण वाढवायचं आहे. जेवणाचं प्रमाण नाही, पण आपल्याला न्यूट्रियंट्सचं प्रमाण आपल्या शरीरात वाढवायचं आहे. दुसरं म्हणजे आपलं बाळ नॉर्मल वेटचं बॉर्न होईल, नॉट अंडर वेट, नॉट ओव्हर वेट. तर बाळाचं बर्थ वेट मॅमला माहीत असेल की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट डिसाईड जर अंडर वेट बेबी झालं तर मग त्यांना NICUमध्ये ठेवा, त्याची केअर घ्यावी लागते. तर बाळाचं वेट नॉर्मल व्हावं म्हणून पण आपण काय खायला पाहिजे, आपलं स्वतःचं वेट पण कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. कारण वेट आपलं कमी असेल तरी प्रॉब्लेम आहे, खूप वाढायला लागलं वेट तरी प्री एन्क्लेम्सिया म्हणजे BPचा त्रास होऊ शकतो. जेस्टेशनल डायबिटीज प्रेग्नंट वुमनमध्ये होऊ शकतं. म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे फक्त तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला डायबिटीज होतं, नंतर ते जातं, पण त्यावेळेसही ते मॅनेज करावं लागतं कारण तुमचं वजन खूप असेल तर. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला प्रेग्नंट झालं न्यूट्रिशन कसं असतं आणि का आपण ते करायला पाहिजे, कारण आपण हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो. दुसरं म्हणजे बाळामध्ये जन्मतः काही डिफेक्ट येऊ नये, बर्थ डिफेक्ट, ह्या गोष्टीसाठी पण आपण डाएटची काळजी घेतली तर आपण खूप प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी मिनिमाइज करू शकतो, कमी करू शकतो. अच्छा, तर इथे एक मी पिक्टोरियल प्रेझेंटेशन जस्ट दिलं आहे की काय काय न्यूट्रिएंट्स इम्पॉर्टंट आहे, हे कशातून मिळतील हे सगळं मी तुम्हाला लिस्ट देईल. हे किती प्रमाणात काय लागतं हे मी तुम्हाला नाही सांगणार. विल जस्ट सी की काय काय गोष्टी आहेत जे खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये. एक आहे आयर्न, आयोडीन, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम, विटॅमिन B12, प्रोटीन आणि विटॅमिन D. हे सगळे जनरली पिक्चर्सवरून तुम्हाला आयडिया आली असेल की हे कशा कशात आपल्याला मिळतात. पण याचा उपयोग काय काय आहे आपल्या शरीरामध्ये, म्हणजे का गरजेचं आहे आणि ते आपल्याला कशा कशामधून मिळणार आहे, कुठल्या अन्न घटकातून मिळणार आहे, आपण पाहूया पुढे. तर सगळ्यात महत्त्वाचं फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड आम्ही इवन ज्यावेळेस पेशंट्स मॅमकडे पण येत असतील किंवा ॲज अ डायटिशियन दे कम की आम्हाला वी आर प्लॅनिंग अ प्रेग्नन्सी, तर बऱ्याच वेळेस वी स्टार्ट विथ फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स आणि आम्ही फॉलिक ॲसिड रिच डाएट पण देतो. आता फॉलिक ॲसिड म्हणजे काय की बेबीजचे ब्रेन आणि स्पाईन हे आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट घटक आहे. ब्रेनमधून सगळे फंक्शन्स चालतात, स्पाईनमध्ये आपले नर्व्ज आहेत. तर ह्या सगळ्या फंक्शन्स नीट चालण्यासाठी, बेबीचं ब्रेन आणि स्पाईन डेव्हलप होण्यासाठी आणि कुठलाही ब्रेन बर्थ डिफेक्ट, न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणतात त्याला, की बाळाच्या स्पाईनमध्ये प्रॉब्लेम होतो, तर हे सगळं न होण्यासाठी मणक्यामध्ये, तर ह्याच्यासाठी आपल्याला फॉलिक ॲसिड घेणं गरजेचं आहे. आता फॉलिक ॲसिडच्या बऱ्याच वेळेस आपण गोळ्या पण चालू करतो आणि त्याच्याबरोबर कुठले अन्नपदार्थ आहेत तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या, सिट्रस फ्रूट्स, मोसंबी, संत्री, स्ट्रॉबेरी, हे ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन C भरपूर मिळतं, त्याच्यामधूनही आपल्याला फॉलिक ॲसिड पण मिळतं. दुसरं ब्रोकोली. आता मला खूप आनंद आहे की ब्रोकोली आपल्या नगरच्या मार्केटमध्ये पण खूप पाहायला मिळते.
आणि ब्रोकोली कॉलीफ्लॉवरच्या फॅमिलीमधलीच आहे, पण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आणि फॉलिक ॲसिड आहे. तर ब्रोकोली इन द फॉर्म ऑफ सूप बनवा, त्याची भाजी बनवू शकतो, पण ही पण आपण आपल्या डाएटमध्ये घेऊ शकतो. तुम्ही पाहिली आहे ब्रोकोली असेल इथे, राईट? ब्रोकोली इज व्हेरी कॉमन. आता कॉर्न आहे, लेडीज भेंडी आहे, ॲव्होकॅडो, बीटरूट, कॉलीफ्लॉवर, कॅरेट आणि बीन्स म्हणजे खूप इझी सोर्स, व्हेजिटेरियन सोर्स ऑफ फॉलिक ॲसिड आम्ही म्हणतो याला, की ज्याच्यामध्ये राजमा आहे, सोयाबीन, चवळी, छोले, सगळे तुमचे जे कडधान्य आपण म्हणतो ते सगळे या ग्रुपमध्ये येतात. आणि दुसरं म्हणजे नट्स, जे बदाम आहे, पिस्ता आहे, अक्रोड आहे, हे सगळे फॉलिक ॲसिडच्या खूप चांगला सोर्स आहे. आपलं इंडियन डाएट ॲसिड इज ब्लेस्ड. आपल्या भारतीय जेवण पद्धतीमध्ये जनरली ह्या गोष्टी आपल्या जेवणात असतात. फक्त प्रेग्नन्सीत आपण काय पाहिजे की आपण हे कॉन्शियसली म्हणजे विचारपूर्वक हे रोज घेतो आहे आपल्या डाएटमध्ये. जसं तुम्ही प्रेग्नन्सी कळते आपल्याला आहे त्यावेळेस रोज तुमच्या जेवणामध्ये आठवड्यातून 5 वेळेस तरी हिरवी पालेभाजी असलीच पाहिजे. मोड, मटकी, मोड आलेले कडधान्य, ही गोष्ट दुपारच्या जेवणामध्ये कंपल्सरी. रात्री आपण अवॉइड करतो, गॅसेस, फ्लॅट्युलन्स होतं त्याच्यासाठी, पण दुपारच्या जेवणामध्ये हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तर ते आपण डिवाईड, मी तुम्हाला सांगेल की एक आयडियल प्लेट आपण कशी बनवू शकतो प्रेग्नन्सीमध्ये, ज्यावेळेस आपल्याला डाएट प्लॅन करायचं असतं, ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर. ओके, तर फर्स्ट इज फॉलिक ॲसिड, जे आपल्याला पाहिजे की आपण हे सगळ्या गोष्टी आपल्या डाएटमध्ये नक्की घेतो आहे. सेकंड, कॅल्शियम. बोन्स आणि टीथ आपण कॉमन हे घेतलं की बाळाची हाडांची वाढ होण्यासाठी, टूथबड्स त्यांचे तयार होण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची बरीच गरज आहे. जर आईने कॅल्शियम कमी घेतलं, कमी प्रमाणात घेतलं, जेवढी गरज आहे ते नाही, तर आईच्या शरीरातून कॅल्शियम ओढून बाळाला दिलं जातं. शरीराचं मेकॅनिझम पण स्ट्रॉंग आहे, पण मग त्याच्यात काय होतं, आईच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं. जे कंबरदुखीचा त्रास आपण होतो बऱ्याच वेळेस, इट इज रिलेटेड टू एक्सरसाइज, बेबी वेट वगैरे या गोष्टीचं. पण दुसरं म्हणजे कॅल्शियमचं पण प्रमाण तुमच्या डाएटमध्ये कमी असलं तर ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे तुमचे हाडं ठिसूळ होतात, त्याच्यातून कॅल्शियमचे प्रमाण कमी व्हायला लागतं. तर प्रेग्नन्सीमध्ये मेन गोष्ट आहे की आपल्याला कॅल्शियम वाढवणं गरजेचं आहे आपल्या डाएटमध्ये. तर आपण परत असं आहे की इंडियन डाएटमध्ये ह्या गोष्टी असतातच, जे मी इथं मेन्शन केले आहेत, की मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, दूध आहे, दही आहे, ताक आहे, पनीर आहे, ह्या सगळ्या गोष्टींमधून कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात मिळतं. हिरव्या पालेभाज्या आहेत, सोयाबीनचे प्रोडक्ट्स आहेत, सोया मिल्क आजकाल मिळतं. तर फिग्स आणि आल्मंड्स, सुके अंजीर, बदाम, चिया सीड्स आहेत. चिया सीड्स पण आपण 1 चमचा जसं सॅलडच्या वर टाकले आणि रोजच्या सॅलडमध्ये काही कमी प्रमाणामध्ये. आता चिया सीड्सला फक्त वेट लॉसशीच रिलेटेड करतात, पण फक्त वेट लॉस नाही, ती खूप हाय सोर्स ऑफ कॅल्शियम पण आहे. तर ते तुमच्या डाएटमध्ये आपण कसं इन्कॉपरेट करू शकतो की सॅलडमध्ये टाकू शकतो वरून, और 1 चमचा तुम्ही पाण्यात भिजवून ते तुम्ही पिऊ शकता. इवन तुमचं कॉन्स्टिपेशन जे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉमन इश्यू होतात, ते गोष्टी रिलीफ करण्यासाठी पण इट विल हेल्प यू. नेक्स्ट इज स्वीट पटेटो, रताळं आणि फिश. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, ह्या सगळ्या अन्नपदार्थांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे. तर हे पण तुमच्या डाएटमध्ये कंपल्सरी यू हॅव टू हॅव वेन यू आर प्रेग्नंट. नेक्स्ट इज आयर्न. खूप पेशंट्समध्ये अनेमिया म्हणजे कमी रक्त खूप कमी भरतं आहे, डॉक्टर म्हणतात रक्त कमी आहे, रक्तवाढीच्या गोळ्या द्या. त्या गोळ्या घेतल्यावरही त्याचे रिलेटेड त्रास असतात की त्याच्यामुळं कॉन्स्टिपेशन होतं बऱ्याच वेळेस. कधी ते टेस्टला पण चांगल्या नसतात. प्लस प्रेग्नन्सीमध्ये सगळे आपले टेस्ट हायटन झाले असतात. पहिले 3-4 महिने तर नॉशिया, वॉमिटिंग या सगळ्या गोष्टीमध्ये, मग त्यामध्ये ते औषध घ्या. मग ज्यावेळेस गरज असते डॉक्टर सांगतात ते करायचंच आहे, पण आपल्या बाजूनी आपण डाएटची काळजी घ्यायची की आयर्न हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या बाळाला आता ऑक्सिजन पुरवण्याचं काम तुमच्या रक्तातून आयर्न करत आहे. तर तुमच्या बाळाला व्यवस्थित ऑक्सिजन मिळावं ह्याच्यासाठी आयर्न तुमच्या डाएटमध्ये भरपूर पाहिजे. तर आयर्न कुठल्या गोष्टीतून मिळतं आहे? परत हिरवे पालेभाज्या, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पालक म्हणतो. पालक इज अ व्हेरी रिच सोर्स ऑफ आयर्न. शेवगाच्या शेंगा आणि त्याचे पाला. आजकाल म्हणजे मला तरी आठवतं की आमच्या गार्डनमध्ये असं शेवग्याचं झाड होतं, ज्याचा पाला पडायचा, त्याच्यावर आम्ही नाचायचो, त्याचा काही उपयोग नसायचा. आजकाल तो पाला पावडर करून ऑलमोस्ट 200-300 रुपीज फॉर 50 ग्रॅम 60 ग्रॅम असा विकला जातो आहे, कारण की त्याचं इतकं मोठा आपल्याला फायनल. पण आपले म्हणजे मला आठवतं की आपले जुन्या काळात लोक वापरायचे
कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये. मग मध्ये एक गॅप होता, मी तर कधी नाही यूज केला, पण हां ड्रमस्टिक्स खाल्ल्या. पण आता त्याचा जो पाला आहे मोरिंगा लिव्स, मोरिंगा पावडर, तर तो तुम्ही सांबारमध्ये टाकू शकता, डाळमध्ये खूप छान फ्लेवर तुमच्या जेवणाला. तो वेगवेगळे डाळ प्रिपरेशन्स तुम्ही करता, छोला राजमा वेन यू डू, जिथं जिथं तुम्ही ते टाकू शकता, यू कॅन इनकॉपरेट इट. तर एक तर तुम्ही डायरेक्ट, आणि इवन कढीपत्तासारखे त्याचे पानं पण यू कॅन जस्ट पुट इन द सांबर. सो इझिली अवेलेबल आणि स्वस्त. जर आपण आपल्या लोकल बेसिसवर घेतलं, ॲमेझॉन वगैरे विल चार्ज यू सो मच, कारण आता ते फॅन्सी केलं आहे त्यांनी ते सगळं. आणि दुसरं म्हणजे शेवगाच्या शेंगा, खूप व्हेरी गुड फॉर युअर हिमोग्लोबिन टू इन्क्रीज. जर्दाळू, तर जर्दाळू ड्रायफ्रूटच्या फॉर्ममध्ये, कोणाला भिजून आवडतं तर भिजून खाऊ शकता. यू कॅन मेक अ स्वीट डिश, त्याची खीर बनवू शकता, यू कॅन हॅव दॅट. सोयाबीन, मशरूम, राजमा अँड चिकन. चिकन इज ऑल्सो व्हेरी गुड सोर्स ऑफ आयर्न. स्पिनचपेक्षा म्हणजे पालकपेक्षा पण बायो अवेबिलिटी ऑफ आयर्न, म्हणजे लवकर ॲब्झॉर्प्शन आयर्नचं होतं. जर आपण चिकन खाल्लं तर त्याचं ॲब्झॉर्प्शन जास्त होतं. तर हे सगळ्या गोष्टी आपण आयर्न वाढवण्यासाठी घेऊ शकतो. आता आयर्न तुम्ही घेतलं आहे, पण तुमच्या शरीरात ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपल्याला विटॅमिन सीची गरज असते. ठीक आहे, विटॅमिन सी खूप कॉमन आपल्या किचनमध्ये आहे. लिंबू पाणी आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, आणि पंपकिन म्हणजे लाल भोपळा, स्ट्रॉबेरी, ॲपल, ग्रेप्स, बीटरूट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये आहेत. पण फक्त आयर्न घेऊन चालणार नाही. आयर्न आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला विटॅमिन सीची गरज असते. म्हणून हे सगळे जे विटॅमिन सीच्या गोष्टी आहेत ते पण आपण इक्वली घ्यायला पाहिजे. नेक्स्ट, प्रोटीन. प्रोटीनला आम्ही म्हणतो बॉडी बिल्डिंग फॉर युअर होल बॉडी. आपल्या बॉडीमधले मसल्स, आपल्या बॉडीमधले एन्झाईम्स, हार्मोन्स, हे सगळे प्रोटीन्स त्याचा एक खूप इम्पॉर्टंट घटक आहे. आता मी त्याच्या खूप सायंटिफिक गोष्टी जाणार नाही, पण जनरली तुमची बॉडी बिल्डिंग होण्यासाठी, बाळ एवढंच आहे, तो बाळ बनण्यासाठी सगळे ऑर्गन्स डेव्हलप व्हायला, मसल्स डेव्हलप व्हायला, यू नीड लॉट ऑफ प्रोटीन्स. तर प्रोटीन्स जनरली खूप निग्लेक्टेड पार्ट आहे. ॲटलिस्ट वॉट मी पाहिलं आहे वुमेन डायटमध्ये, म्हणजे जे बायकांबरोबर मी डाएटचा पार्ट मी बघते, तर त्यांच्यामध्ये प्रोटीन इज आय डोंट नो वाय खूप निग्लेक्टेड आहे. म्हणजे दे विल हॅव भेंडीची भाजी, चपाती, झालं आमचं जेवण, बरं सॅलेड पण खाल्लं, पण डाळ नाही. मग डाळ आम्ही फक्त एकदाच खातो, किंवा मग डाळ मी नाही खात, म्हणजे इट इज व्हेरी इग्नोर्ड पार्ट. पण प्रोटीन्स तुम्हाला मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन आपलं नॉनव्हेज सोर्सेसमध्ये सगळ्यात जास्त आहे. मग मिल्क प्रॉडक्ट्स, एग, ड्रायफ्रूट्स, आणि दुसरं म्हणजे सगळे कडधान्यांमध्ये. तर आपल्या ज्यावेळेस वेन यू आर फॉलोईंग अ डाएट इन प्रेग्नन्सी, तुमच्या प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे, राईट फ्रॉम युअर ब्रेकफास्ट. तर म्हणजे डिवाईड करायचं आहे, प्रत्येक मीललाच डाळ खायची असं नाही, वेगवेगळे सोर्सेस यू कॅन ईट. मे बी सकाळी तुम्ही थोडे भिजलेले बदाम खाल्ले तर सकाळचं प्रोटीन लॉट झालं. सकाळी दुपारी तुम्ही कडधान्य खाल्ले, दुपारी झालं. रात्री तुम्ही मे बी इफ यू हॅव चिकन ऑर यू हॅव पनीर, तर रात्री तुम्ही प्रोटीन्स खाल्ले. तर तिन्ही जेवणामध्ये प्रोटीन्स असणं गरजेचं आहे. तर हा ग्रुप पाहून घ्या, खूप इम्पॉर्टंट. प्रत्येक तुमच्या जेवणामध्ये ह्याच्यातली एक गोष्ट असणं गरजेचं आहे. ओमेगा 3च्या बऱ्याच वेळेस आपण सप्लिमेंट्स द्यावं लागतं, कारण की फिश इज द मेन सोर्स ओमेगा 3चा येतो, पण आपली खूप लार्ज पॉप्युलेशन डझंट ईट फिश. तर मग अशा केसमध्ये सप्लिमेंट्स आपण देतो, प्लस वी गिव्ह वॉलनट अँड फ्लॅक्स सीड्स. आता ओमेगा 3 म्हणजे इन शॉर्ट ब्रेन डेव्हलपमेंट, स्मार्ट, प्रत्येकाला स्मार्ट बेबी पाहिजे. प्लस द वर्ल्ड कमिंग अहेड, आपण म्हणतो की एव्हरी चाइल्ड शुड बी स्मार्ट टू फेस द वर्ल्ड. तर स्मार्ट, हुशार मुलं होण्यासाठी आपण म्हणतो ब्रेन डेव्हलपमेंटसाठी यू नीड वॉलनट, अक्रोड आणि जवस. ते ह्या दोन्ही गोष्टी, जवस इनकॉपरेट इन द फॉर्म ऑफ चटणी, डायट, आपल्या सॅलेड्सवर टाका, नुसतं 1 चमचा खा. सो एकदम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये आहेत, फक्त आपण इग्नोर करतो, आपण घेत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी, जवस आणि अक्रोड, दोन्ही गोष्टी शुड ऑल्सो बी इन युअर डाएट. तर हे तुम्ही डिवाईड करू शकता. एक दिवशी तुम्ही जवस, सगळ्या सीड्स पण खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यातून मायक्रो न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात. जवस, कारळे, पंपकिन सीड्स, भोपळ्यातमधले जे सीड्स असतात, सनफ्लावर सीड्स, हे सगळे आपल्याला मिळतात आजकाल बाजारात. हे थोड्या प्रमाणात 1 चमचा, 1 सीड घेतली, दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी, तर हे खूप न्यूट्रिएंट डेन्स असतात. म्हणजे क्वांटिटी खूप कमी आहे, 1 चमचाच तुम्ही खाताय, पण त्याच्यातून मिळणारं न्यूट्रिशन इज व्हेरी बिग.
तर दरवेळेस हे सीड्स जे आहेत ते तुमच्या डाएटमध्ये पाहिजेत. रोज 1 चमचा. डोंट ओव्हरडू. स्टमक खूप अपसेट होतं. तर ओव्हरडू जास्त नाही करायचं आहे, पण 1 चमचा आपल्या डाएटमध्ये पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट अँड सगळ्यात इग्नोर्ड, वॉटर. किती ग्लासेस वॉटर होत आहेत? एनी प्रेग्नंट लेडीज हिअर? किती ग्लासेस वॉटर होत आहे दिवसभरात? तरी 6-7. ओके. व्हायला पाहिजे 10-12. इफ यू आर इन युअर इनिशियल स्टेज जिथं नॉशिया वगैरे खूप आहे, कॅन अंडरस्टँड, हॅव अदर लिक्विड्स. पण म्हणजे लाईक ऑरेंज ज्यूस घ्या किंवा ज्यूस फॉर्ममध्ये काहीतरी घ्या, पण पाणी, वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाण्याचं टार्गेट ठेवायचं. आता हा टार्गेट पण कसं करणार आहे आपण? जनरली 1 लिटर बॉटल इफ यू टेक, इट हॅज 4 ग्लासेस ऑफ वॉटर, ॲव्हरेज साईज. ओके. सो सकाळी 9 ते दुपारी 3 तुमच्या 2 बॉटल संपायला पाहिजे 1 लिटरच्या. ओके. मग ते तुम्ही कसंही टार्गेट करा, यू डिसाईड ॲज पर युअर दिस. आणि दुपारी 3 ते रात्री 9 1 बॉटल. का रात्री कमी? नाही तर मग रात्री यू हॅव टू गो टू वॉशरूम अगेन अँड अगेन. मग झोप मोड होणार. झोप चांगली नाही झाली तर द सायकल कंटिन्यूज. दुसऱ्या दिवशी मूड खराब असणार, घरचे वैतागणार. सो ऑल दॅट थिंग्स कम अँड वी आर सेल्फ डोंट गेट गुड स्लीप, तर वी आर नॉट फ्रेश, वी आर नॉट हॅपी. तर झोप चांगली मिळण्यासाठी सेकंड हाफ 3 ते 6मध्ये, 3 ते 9मध्ये 1 बॉटल. सो कीप दिस टार्गेट ऑफ 3 बॉटल्स पर डे. ओके. कारण की पाणीच आहे. एवढं तुम्ही सगळं न्यूट्रिशियस डाएट खाणार आहे, तुम्ही सगळं नीट करताय, प्रोटीन्स खाताय, विटॅमिन्स खाताय, स्टील यू आर फिलिंग लो, वीक. कारण की हे न्यूट्रिएंट तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडे जायला पाहिजे. हू डज दॅट वर्क? वॉटर डज द वर्क ऑफ ट्रान्सपोर्टिंग इट. ओके. आणि प्लस कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम, ॲसिडिटी, हे दोन्ही इश्यूज होतात. तर हे पाणीच आहे जे सॉल्व्ह करू शकतं. तर पाण्याचं प्रमाण कॉन्शियसली लक्षात ठेवून पाणी घ्यायचं आहे. विसरले तर बॉटल समोर अशा ठिकाणी ठेवायची की कळतंय माझी किती बॉटल संपल्यात. 3 बॉटल भरून ठेवायच्या आणि तिन्ही आपण संपवतोय बाय द एंड ऑफ द डे. दॅट यू शुड टार्गेट. ओके. आता कुठले फूड अवॉइड करायचे? आता कुठले खायचे हे समजलं. अवॉइड कुठले करायचे फूड्स आपल्याला? तर एक्सेस कॅफिन म्हणजे कॉफीमध्ये असते, चहामध्ये असते. इंडियन डाएट म्हणजे आपण चहावरच जगतो है ना. चहा लागतो, चहाची तलब येते, 4 वाजले, सकाळचा चहा नाही मिळाला तर कसं तरी व्हायला लागतं. तर सिम्पल आहे, 2 to 3 cups ऑफ टी पर डे इज कम्प्लिटली ओके. काही लोकांना कॉफीच लागते, नो प्रॉब्लेम. 2 cups ऑफ कॉफी पर डे. पण डोंट एक्सटेंड दॅट. त्याच्यावर नाही. 2 कप 3 कप चहा इन अ डे इज ओके, पण त्याच्यावर नाही. कॅफेन अजून तुम्हाला कोका कोला, पेप्सी, ऑल दिस थिंग्स ऑल्सो गिव्ह यू कॅफेन. पण मग ह्याचं तर म्हणजे आता मग काय म्हणतात की आमची ॲसिडिटी रिलीव्ह होते त्यांनी. बट इट इज इन किती क्वांटिटी तुम्ही शेवटी घेता हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो डोंट टेक लॉट ऑफ क्वांटिटी. प्रोपोर्शनमध्ये घ्या. नथिंग विल हॅम्पर. कुठली गोष्ट एक्सेसमध्ये केली की ती हॅम्पर करणार तुमच्या शरीराला. तर ह्याचं प्रपोर्शन आहे 2 ते 3 कप पर डे. अल्कोहॉल हॅज टू बी अवॉइडेड. जनरली वी हॅव टू काउन्सिल लॉट ऑफ पेशंट्स फॉर दिस. आणि अल्कोहॉलमध्ये ते आपल्या प्लॅसेंटाला पास करून आपल्या बेबीपर्यंत जातात. आणि अल्कोहॉलमुळं खूप न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स बेबीमध्ये होतात. म्हणून वी टेल द पेशंट्स टू स्ट्रिक्टली अवॉइड अल्कोहॉल. ना हाय मर्क्युरी फिश. जनरली हाय मर्क्युरी फिश आर फ्रॉम सी. नदीचे मासे, समुद्राचे मासे जे आपण म्हणतो. आणि नदीचे मासे आर व्हेरी लो इन मर्क्युरी. पण त्याच्यात पण काही म्हणजे शार्क आहे, पण आय डोंट थिंक सो शार्क इज सो इझिली अवेलेबल हिअर डाऊन इन नगर. तर त्याचा विचार आपल्याला करायची गरज नाही आहे. तर फिश यू कॅन हॅव बिकॉज इट गिव्स व्हेरी नाईस अमाऊंट ऑफ ओमेगा 3. एक आय डोंट नो, मी खूप पाहिलं आहे, रूपचंद म्हणून एक मासा आहे. इफ यू ऑल आर फिश इटर्स, सो इट इज पिंक इन कलर. त्या मासामध्ये पण खूप हाय प्रमाणात मर्क्युरी असते. तर वी टेल क्लायंट्स टू अवॉइड दॅट ऑल्सो. बट अदर फिश in quantity, in good amount, once or twice a week is completely fine. Raw and unpasteurized meat and meat products किंवा कुठलेही, मी तर म्हणते की ह्याच्यामध्ये सगळेच येतात. कुठलेही पदार्थ कच्चे तुम्ही जस्ट खाताय त्यावेळेस ते चांगल्या पाण्याने धुतलेले आहेत, हायजिनिक एन्व्हायरमेंटमध्ये वाढवलेले आहेत. हे सगळं तुम्ही पाहायला पाहिजे. कारण की स्टमक इन्फेक्शन इज व्हेरी कॉमन इन प्रेग्नन्सी अँड समटाईम्स बाळाला पण अफेक्ट होतं जर फूड तुम्ही हेल्दी पॉयझनस
फूड गेलं सपोज विच कॅन लीड टू फूड पॉयझनिंग वॉट वी से, की तुमचं स्टमक अपसेट होतं, तर इट इज व्हेरी बॅड फॉर युअर बेबी ऑल्सो अँड यू ऑल्सो. म्हणून काळजी आपल्याला घ्यायची की स्वच्छ धुतलेले हायजिनिक एन्व्हायरमेंटमध्ये बनलेले गोष्टी आपण खातो आहे. पॅकेज्ड अँड प्रोसेस्ड फूड म्हणजे आता हे ह्याच्यात सगळेच येतात, चिप्स येतात, बिस्किट्स येतात आणि बऱ्यापैकी यू सी दॅट कॉर्नफ्लेक्स आणि अशा गोष्टी जे पॅकेजमध्ये येतात, ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, न्यूट्रिशनल व्हॅल्यू याची कमी असते, कॅलरिक व्हॅल्यू जास्त असते. म्हणजे त्याच्यामध्ये कॅलरी खूप असतात ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं, पण त्याच्यातून न्यूट्रिशन खूप कमी मिळतं आपल्याला. तर जनरली हे फूड्स प्रमाणामध्ये, म्हणजे नो डाऊट यू विल समटाईम फील लाईक इटिंग अ पॅकेट ऑफ चिप्स. यू कॅन हॅव, बट हॅव्हिंग इट एव्हरी डे इज अ प्रॉब्लेम. हॅव्हिंग इट वन्स इज नॉट अ प्रॉब्लेम. आणि अनहायजेनिक स्ट्रीट फूड म्हणजे ह्याच्या आधी कितीही खाल्लं असेल तरी नाव यू हॅव टू कंट्रोल. इन प्रेग्नन्सी हॅव फ्रेशली प्रिपेअर्ड होम फूड. घरी बनवलेलं ताजं अन्न खाणं खूप महत्त्वाचं आहे. इवन मी माझ्या क्लायंटचं सांगते की आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवलेलं पण जेवण खाऊ नका नेक्स्ट डे, कारण की फ्रीज टू फ्रीज कंटॅमिनेशन पण एक गोष्ट असते जनरली जी होत असते, की आपण फ्रीजमध्ये काहीतरी ठेवल्यानंतर आपण ते विसरून गेलो आणि कधी कधी मे बी अर्धं कलिंगड आपण फ्रीजमध्ये ठेवलं and you take it out next day to eat. No, never do that. फ्रूट्स कापलेले ओपन जेवण कधीच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, कारण कुठलं तरी त्याच्यामध्ये थंड वातावरण असतं जे खूप पोषक असतं ह्याच्यासाठी वाढण्यासाठी, ऑर्गॅनिझमसाठी. तर ऑर्गॅनिझम्स जे असतात जे आपल्याला घातक असतात आपल्या शरीरासाठी, ते सगळे त्याच्यात वाढून मग स्टमक इन्फेक्शन व्हायचे हाय चान्सेस असतात. सो यू डोंट हॅव टू ईट कट फ्रूट्स विच आर ओपन ऑर केप्ट इन द फ्रीज ओव्हरनाईट. सगळं शुड बी फ्रेश. ओके. आता डाएट बाय ट्रायमिस्टर म्हणजे पहिले 3 महिने आणि मग नंतरचे 6 महिने. पहिले 3 महिने प्रेग्नन्सी काळाला खूप खायला लागायचं नाही आहे, त्यावेळेस तुमची रिक्वायरमेंट तेवढी नसती. जर तुम्ही आधीही नॉर्मली खात होता, तुमचं जेवण चांगलं होतं, तुम्ही दिवसातून 4 वेळेस जेवण करत होता, तर इट इज अ व्हेरी गुड डाएट. कंटिन्यू इट, बट सी दॅट यू एलिमिनेट काय करायचं आपल्याला, की साखर, खूप सारे साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ ज्याच्यातून एम्प्टी कॅलरीज आपल्याला मिळत होत्या, मिठाई होती की ज्याच्यातून एम्प्टी कॅलरीज मिळतात, हे कमी करून पाण्याचं प्रमाण, फ्रूट ज्युसेसचं प्रमाण. फ्रूट ज्युसेसपेक्षा मी दरवेळेस फ्रूट ज्युसेस आर ओनली फॉर पेशंट्स ज्यांना चावता येत नाही आहे, पण यू शूड हॅव लॉट ऑफ होल फ्रूट्स इन युअर डाएट, कारण त्याच्यातून फायबर पण तुम्हाला मिळणार आहे. आणि सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे पुढचे 6 महिने असतात, त्याच्यात तुम्हाला आता मी सांगितलं आहे प्रोटीनचं प्रमाण आणि ते सगळ्याची गरज ऑलमोस्ट जी जनरल इंडिव्हिज्युअलला 50 ग्रॅम प्रोटीन लागतं, तर सेकंड अँड थर्ड ट्रायमिस्टरमध्ये 65 ग्रॅम्स तरी प्रोटीन्स लागतं. तर त्याचं प्रमाण सगळं तुम्ही पुढच्या ट्रायमिस्टरमध्ये इन्क्रीज करायचं आहे. दॅट ऑल्सो आय विल गाईड यू हाऊ यू कॅन. हां, मग आता कॉमन प्रॉब्लेम्स दॅट यू फेस विच कॅन बी टॅकल्ड बाय डाएट. नॉशिया फर्स्ट 3 months, 4 months. In my case it was 7 months. 7 months ऑफ नॉशिया. आणि मॉर्निंग सिकनेस म्हणजे मॉर्निंगमध्ये होतं असं नाही, मला इव्हनिंगमध्ये असायचं. तर इव्हनिंग टाईममध्ये इट वॉज सो हाय. देन हाऊ डू यू मॅनेज ऑल दिस? द मेन इज स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स. एका वेळेस भरपूर जेवायचं नाही आहे. डिवाइड युअर मील्स हाऊ मच एवर यू कॅन. म्हणजे वरण भात पोळी भाजी, तर एकदा वरण भात खा, 2 तासांनी पोळी भाजी खा. तेच खाताय पण तुम्ही डिवाइड करताय. मग आधी आपण दिवसातून 4 वेळेस खात होतो, आता आपण 6 ते 7 वेळेस जेवणार आहे. तर पहिलं तर आपले मील्स आपण डिवाइड करायचे आणि ड्राय गोष्टींनी यू कॅन स्टार्ट युअर मॉर्निंग. म्हणजे ड्राय क्रॅकर बिस्किट असतात, टोस्ट असतात, अशा गोष्टींनी जर तुम्ही तुमची सकाळ चालू केली तर तुमचं नॉशियाचं प्रमाण कंट्रोल होईल. इट विल बी अ बिट मॅनेजेबल फॉर यू. ऑल्सो लिक्विड्स खूप घेणं जेवणाच्या वेळेस, म्हणजे पाणी पित राहणं. तर यू हॅव टू अवॉइड दॅट पार्ट ऑल्सो. हॅव वॉटर आफ्टर हाफ ॲन आवर आफ्टर युअर फूड एव्हरी टाईम. ओके, जेवणाच्या वेळेस पाणी न घेता हाफ ॲन आवर लेटर ऑन. हार्टबर्न, ॲसिडिटी, व्हेरी कॉमन प्रॉब्लेम्स दॅट वी ऑल फेस इन प्रेग्नन्सी. ओके, तर ह्याच्यासाठी सेम आम्ही हेच सांगतो की ईट स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स. तुमचं मील पॅटर्न डिवाइड करा. सोफ आणि जिराचं पाणी, म्हणजे इन्स्टेड ऑफ इटिंग डायरेक्ट सोफ अँड जिरा म्हणजे आपलं बडीशेप आणि जिरा 1 चमचा 1 ग्लासमध्ये घेऊन यू नीड टू बॉईल दॅट.
आणि त्याला हाफ करा आणि कीप सिपिंग दॅट वॉटर. दिवसभर थोडं 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 सिप करायचं. ते संपलं की परत बनवा, परत थोडं थोडं सिप करायचं. असं तुम्ही 1 ग्लास हे दिवसभरातून घेऊ शकता थोडं थोडं सिप करून. मग जिंजरचा पीस असतो, अद्रकचा पीस चावायचं नाही पण तोंडात ठेवायचं आहे. कीप ऑन सकिंग ऑन इट. तर त्यांनी पण हार्टबर्न्सचं तुम्हाला कंट्रोल होईल. बटरमिल्क आहे, कोल्ड मिल्क. काही जणांना थंड प्यायल्यावर बरं वाटायला लागतं, तर थंड ताक, थंड दूध, व्हॅनिला आईस्क्रीम आणि चांगलं जेवण चावून घ्यायचं आहे. व्यवस्थित घाईघाईमध्ये जेवायचं नाही. जर कुठली एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही डिस्टर्ब होत असाल जेवताना तर गो अवे फ्रॉम दॅट एन्व्हायरमेंट. गो इन अ एन्व्हायरमेंट जिथं तुम्ही शांत बसून जेवू शकता. द मेन इज दॅट पीस ऑफ माइंड वेन यू आर इटिंग. जेवण आरामात करा, भरपूर चावा आणि तुम्ही यू विल नोटीस की तुमचा हार्टबर्नचा प्रॉब्लेम तिथंच कमी व्हायला लागेल. मग दॅट इज द फर्स्ट स्टेप टू कंट्रोल हार्टबर्न, की च्यू युअर फूड व्हेरी नाईसली. Okay, so this is how we can control heartburn or acidity in pregnancy. Next is constipation. Constipation in pregnancy, especially in the initial months of pregnancy. It's very hard to manage. पण जर तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्याला, हाय फायबर फूड म्हणजे काय, ज्याच्यातून आपल्याला तंतू म्हणजे फायबर खूप जास्त मिळतं आहे. फ्रूट ज्युसेस नाही, फ्रूट्स खाणे. संत्री, मोसंबीतला आपण जस्ट सोलतो त्यास त्याची अख्खी फोड खायची आहे, त्याला जी स्किन आहे त्याच्यासकट. फ्रूट्स विथ द स्किन. हॅव ओट्स, हॅव लॉट ऑफ फ्रूट्स, हॅव लॉट ऑफ लिक्विड्स इन युअर डायट. हे सगळं खाल्ल्याने मग आपण मोड आलेले कडधान्य असतात त्याच्यामध्ये पण फायबरचं प्रमाण खूप छान असतं, तर ते तुम्हाला खायचे आहेत तुमच्या डाएटमध्ये. आणि लक्ष द्यायचं आहे की तुम्ही फायबर ज्यावेळेस वेन वी ईट फायबर यू हॅव टू ड्रिंक लॉट ऑफ वॉटर, कारण की मग फायबर ते फंक्शन जे तुमच्या शरीरामध्ये ते इझिली करू शकेल. तर कॉन्स्टिपेशन अवॉइड करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी. नेक्स्ट इज की जे आम्ही पाहिलं की विच वर्क व्हेरी नाईसली इज ब्लॅक रिझन्स. काळे मनुके असतात ते आपण रात्री भिजून ठेवायचे आणि सकाळी खायचे. सो इट हॅज व्हेरी नाईस अमाऊंट ऑफ फायबर. इवन अंजीर, सुके अंजीर जे आहेत ते रात्रभर भिजवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खायचे. तर इट गिव्स गुड फायबर टू युअर बॉडी. सो इट विल हेल्प ॲट सम एक्सटेंट टू रिलीव्ह द प्रॉब्लेम ऑफ कॉन्स्टिपेशन. ओके, आता प्रेग्नन्सी मिथ म्हणजे आता तेच, एक जण हे म्हणतं, एक जण ते म्हणतं, आता मी करणार काय खायचं आहे. मेन प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट वॉट दे टेल यू की 2 जणांसाठी खायचं आहे, राईट. सगळीकडे की काय नाही 2 पोळ्या खाते आता 4 खायच्यात. इट इज ह्युमनली इम्पॉसिबल. आपण एवढं खाऊच शकत नाही. आणि त्याचा दुसरे प्रॉब्लेम होणार आहेत तुम्हाला की तुमचं वेट गेन होणार आहे, तुम्हाला वेट मॅनेजमेंट करायला अवघड होणार आहे. मी सांगितलं BP आणि डायबिटीसचा त्रास पण तुम्हाला चालू होऊ शकतो. तर मेन एम माझा हाच आहे की जे काही मी ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलं आहे दॅट इज बॅलन्स्ड न्यूट्रिशन आपल्याला खायचं आहे. जे गोष्टी मी सांगितल्या आहेत की कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे. कॅल्शियम पनीर तुम्ही 1 बोल पनीर जरी खाल्लं तर यू गेट इनफ कॅल्शियम विच विल सस्टेन यू अँड युअर बेबी बोथ. म्हणजे 1 बोल पनीर तरी इट इज इक्वल टू यू से 75 ग्रॅम्स ऑफ पनीर तुम्ही खाल्लं तर ते सफिशियंट आहे. गरज नाही आहे पाव किलो पनीरचा स्लॅब एकट्याने खायला, कारण की आता 2 जण आहेत. ओके, सो सी दॅट यू हॅव सगळ्या गोष्टी खा पण प्रमाणात खा. इट विल गिव्ह व्हेरी गुड न्यूट्रिशन आणि सगळे आपले हेल्थ प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह होतील. कर्डबद्दल पण आय डोंट नो, एका पेशंटनी तर मला सांगितलं होतं की आमच्या इथं म्हणजे सगळे दूध आणि दुधाचे पदार्थ जास्त प्रमाणात खायचे आहेत, कारण की मग बाळ गोरं होणार आहे. पांढऱ्या गोष्टी खायच्या आहेत म्हणजे सगळ्या. तर म्हणजे हे गोष्टी असतात. सॅफ्रॉन केसर खायचं आहे, बाळ गोरं होणार. म्हणजे मला कळत नाही हाऊ विल दिस वर्क. आपलं आई वडील जसे असतात तसंच होणार आहे बाळ, है ना. सो इट इज ॲक्सेप्टन्स ऑफ युअर सेल्फ की वी हॅव टू डू. बाळ गोरं होणार. एक म्हणजे आमच्या इथं चहा एकदम बंद करतात, चहानी बाळ काळं होतं. चहा अजिबात घ्यायचं नाही. पण मॅम मला तर चहा खूप आवडतो, पण सासूबाई दरवेळेस कप काढून घेतात. काय करणार. बट इट इज नॉट ट्रू, इट इज नॉट लाईक दॅट. सो जेनेटिक्स आपलं डिसाईड करतं. आपले आई वडील कसे आहेत बाळाचे, ते बाळाचं सगळ्या फेशियल एक्सप्रेशन्स म्हणा किंवा त्यांचे सगळे कलर जे आहे ते सगळं इट कम्स फ्रॉम देअर. सो डोंट बिलीव्ह दिस कम्स ऑर समथिंग लाईक दॅट. तर कच्चा पपाया तसाही आपण नाही खात. तर कच्चा पपाया खाल्ल्याने देअर कॅन बी चान्सेस की तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन्स होऊ शकतात, कारण की वी सी की इट हॅज लॅटेक्स अँड पॅपिन. सो दिस इज ऑल सायंटिफिक पार्ट ऑफ इट. पण पिकलेला चांगला गोड पपाया इट इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ फायबर, व्हेरी गुड सोर्स ऑफ विटॅमिन A.
अँड कॅरोटीन. सो यू शूड हॅव राईप पपाया. पण अगेन हे सगळं तुमच्यावर की किती, एक पपाया आपण नाही खात राईट, विल हॅव 1 or 2 स्लायसेस. सो एनिथिंग यू हॅव इन प्रपोर्शन, प्रमाणात आपण काही खाल्ल्यावर त्याचा अजिबात त्रास होत नाही. तर गोड पिकलेली छान पपई यू कॅन श्युअरली हॅव. ओके, सो नॉट टू वरी अबाउट दॅट. मँगोज पण सेम, मँगोजबद्दल बोलतात की म्हणजे माझ्या वेळेस तर झालं होतं, माय बेबी वॉज बॉर्न इन मे, तर इट वॉज मँगो सीझन. तर इतके आय हॅड टू, म्हणजे मला खूप म्हणजे आजी किंवा मग शेजारच्या आंटी आंबे आणले तर हिला द्यायचे नाही आहेत. आणि आय वॉज लाईक असं कसं, आंबे आता एकदाच येणार असं. तर प्रमाण परत महत्त्वाचं आहे. तुम्ही 2 स्लाईस मँगो खाल्ल्याने तुम्हाला काही होत नाही. तुम्ही 2 आणि 3 मँगो एकत्र मारले एकावर एक तर चांगल्या माणसाला पण त्रास होतो. सो यू जस्ट हॅव टू कीप द क्वांटिटी इन कंट्रोल. ओके, सो मँगो इज व्हेरी गुड. विटॅमिन ए, विटॅमिन सी, द फ्लेवर ऑफ मँगो मेक्स यू हॅपी. आपले चांगले गुड हार्मोन्स ट्रिगर होतात. की मँगो इज सच अ ब्युटिफुल फ्रूट, म्हणजे किंग ऑफ फ्रूट्स म्हणतात फॉर अ रिझन ना. सो इट इज सो नाईस, इट मेक्स यू फील गुड. अ प्रेग्नंट वुमन शुड ऑलवेज फील गुड, शुड ऑलवेज फील हॅपी. सो हॅव मँगो, बट अगेन in a good less quantity, 2 or 3 slices 3 times a week is also okay. Saffron, I think I've completed. Exercise badal hai that ma'am will do it. कोकोनट वॉटरबद्दल पण बरंच म्हटलं जातं. काही जण म्हणतात की रोज प्यायचं आहे. रोज म्हणजे रोज, मला एक क्लायंट म्हणाली की रोज कोकोनट वॉटर प्यायल्याने नॉर्मल डिलिव्हरी होते. सो आय वॉज लाईक अच्छा, हू टोल्ड यू. मग दुसरी क्लायंट मला म्हटली मी रोज एक स्लॅब ऑफ बटर असतं, अमूल बटर, ते म्हणे 4 दिवसात संपवायचं. म्हटले का, म्हणे त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी होती, असं बाळ पटकन म्हणे डिलिव्हर होतं बिकॉज ऑफ द बटर. सो आय वॉज इन ऑस्ट्रक, म्हणजे खरं म्हणजे हू इज टेलिंग यू ऑल दिस. तुम्हाला कळते ते सगळं फॅट तुमच्या शरीरात जमा होतं आहे, जे नंतर वेट लॉस, पोस्ट प्रेग्नन्सी, पोस्ट डिलिव्हरी वेट लॉस किती अवघड होतो. आणि मग लोक म्हणतात की काय नाही, बाळ झालं आणि त्याच्यानंतर माझं असंच झालं. इट इज युअर रॉंग चॉईसेस आर रिस्पॉन्सिबल. मेक स्मार्ट चॉईसेस. थोडं आपण स्वतः विचार करायचा की ह्याचं काही लॉजिक वाटतं का आपल्याला की अमूल बटरचा एक स्लॅब 4 दिवसात संपायचं आहे. नो. सो यूज सायन्स, कन्सल्ट युअर डॉक्टर. जस्ट तुम्हाला असं कोणी सांगतं की मॅम हे बरोबर आहे का, डोंट स्टार्ट फॉलोईंग इट. ओके, सो नारळ पाणी व्हेरी गुड सोर्स ऑफ पोटॅशियम अँड इट विल हेल्प यू टू अवॉइड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स, जे परत प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉमन आहेत. तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अवॉइड करण्यासाठी पण नारळ पाणी चांगलं आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस, दॅट इज इट. ओके, व्हेरी हेल्दी. हॅव 2 to 3 times a week. आणि जर तुम्हाला कफ किंवा सर्दी व्हायची टेंडन्सी असेल तर दुपारच्या वेळेस प्यायचं. ओके, संध्याकाळी नाही प्यायचं. किंवा अर्ली मॉर्निंग उठल्या पण असतं की उठल्या म्हणे कोकोनट वॉटरनी स्टार्ट करायचा दिवस, असं काही नाही. आफ्टरनून टाईममध्ये 11-12 वाजता यू कॅन हॅव अ कोकोनट वॉटर. ठीक आहे. मग आता खूप कन्फ्यूज होतं आहे की एवढं सगळं ऐकल्यावर नक्की काय काय खायचं आहे. खूप गोष्टी आहेत, कशा काय आपण हे मॅनेज करणार आहेत. तर सिम्पल आपल्या किचनमधल्याच गोष्टी आहेत, सगळ्या आपल्या जेवणात असतात. फक्त हे सगळे जे मी फूड ग्रुप सांगितले ते तुमच्या रोजच्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे. मी काही तुम्हाला हेल्दी रेसिपीज सांगते एकदम क्विकमध्ये, सो यू विल अंडरस्टँड. मूग डाळ डोसा, very good source. Green moong dal dosa, very good source of fiber, very good source of protein. It because you ferment it will have probiotics also in it. Also it is easily digestible आणि त्याच्यामधून मिळणारं प्रोटीन तुमच्या शरीरात खूप लवकर ॲब्झॉर्ब होतं. कुठलाही हा डोसा हॅव विथ ग्रीन चटणी. सो ग्रीन चटणी कोथिंबीरची आपण बनवतो. यू विल गेट गुड अमाऊंट ऑफ अ लिटल बिट आयर्न, विटॅमिन सी. मग ज्याच्यामुळं परत डोसामध्ये जे आयर्न आणि कॅल्शियम येतं तुमच्या बॉडीमध्ये इझिली डायजेस्ट होतं. सो ग्रीन मूग डाळ डोसा. आणि यू कॅन मेक इट हेल्दी. यू कॅन ॲड कॅबेज, यू कॅन ॲड कॅरेट किसून वगैरे त्याच्यामध्ये. तर असं करून आपल्याला न्यूट्रिशनली डेन्स बनवायच्या आहेत गोष्टी. ठीक आहे, त्याच्यात 5 डोसे खाणं इज नॉट द एम. एम इज टू ईट 2 डोसाज, बट 2 डोसाज विच हॅव एव्हरीथिंग. यू ॲड कॅरेट, यू ॲड कॅबेज टू ईट. तुम्ही तुपामध्ये ते बनवताय तर तुम्ही सगळं त्याच्यामध्येच टाकताय. तर हॅव लेस इन अमाऊंट, लाईक प्रॉपर इन अमाऊंट, बट हॅव इट न्यूट्रिशनल.
पोहा, एव्हरी इंडियन मील, पोहा इज अ व्हेरी गुड सोर्स वेन इट कम्स टू प्रोटीन्स, वेन इट कम्स टू आयर्न. त्यात लाल पोहे पण मिळतात विच यू कॅन यूज ॲज अ सोर्स ऑफ आयर्न. पण मग पोह्यावर लिंबू खूप जुनं ट्रेडिशन आहे, बट इट इज व्हेरी युजफुल बिकॉज इट गिव्स विटॅमिन सी. आयर्न जे पोह्यामध्ये मिळतं ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपण त्याच्यावर लिंबू टाकतो. सो हॅव पोहा विथ लिंबू. पराठाज, डिफरंट फॉर्म ऑफ पराठाज. सो अगेन हे सगळं तुमच्या हातात आहे की हाऊ यू कॅन मेक युअर फूड न्यूट्रिशियस. कॅल्शियमचे सोर्स पनीर आहेत, त्याच्यामध्ये भाज्या टाका. यू कॅन मेक डिफरंट टाईप ऑफ पराठाज अँड यू कॅन हॅव न्यूट्रिशियस मील्स टुगेदर. मग परत उत्तप्पा आहे वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याच्यामध्ये तुम्ही ओट्स, स्प्राउट्स ह्या सगळ्याचं तुमच्या डेली डाएटमध्ये पालक टाकलं, इट अगेन्स गेट्स न्यूट्रिशनली डेन्स. मल्टीग्रेन इडली, अगेन अ व्हेरी गुड ऑप्शन्स टू गेट प्रोटीन अँड कॅल्शियम इन युअर डाएट. अँड अगेन सम सॅलड्स. रोजच्या डाएटमध्ये यू नीड टू हॅव सॅलड्स. ओके, सॅलड गिव्ह द रिक्वायर्ड फायबर टू युअर डाएट. आणि सॅलडमध्ये तुमच्या बॉडीला फायबर मिळाल्यामुळे इट विल हॅव अ लॉट ऑफ अदर बॉडी फंक्शन्स फॉल इन प्लेस. जसं तुमचं डायजेशन नीट होतं तसं तुमच्या शरीराचे सगळे फंक्शन्स नीट होतात. ओके, नाव नेक्स्ट कम्स आफ्टर प्रेग्नन्सी कम्स लॅक्टेशन. है ना, ब्रेस्ट फीडिंगच्या वेळेस काय डाएट आपल्याला घ्यायला पाहिजे. ऑफकोर्स युअर डाएट नाव हॅज टू इन्क्रीज अ बिट. म्हणजे आता एवढा वेळ आपण प्रेग्नन्सीमध्ये म्हणत होतो की खूप मोठ्या प्रमाणात नाही खायचं, खूप मोठ्या प्रमाणात, पण आता तुम्हाला थोडं प्रमाण सगळ्या गोष्टीचं वाढवावं लागणार आहे. इट हॅज टू ऑल्सो बी न्यूट्रिशनचं तर मी बोलले की आपण काय काय ह्याच्यामध्ये करू शकतो. आता तुमचं ब्रेस्ट मिल्कमध्ये हेल्प करायला, ब्रेस्ट फीडिंगमध्ये हेल्प करायला कुठले न्यूट्रियन्स आहेत, ज्याला आम्ही गॅलेक्टोगॉग्स म्हणतो, की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस ब्रेस्ट फीड करता त्यावेळेस तुमच्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे. शतावरी, मेथी सीड्स, आपले व्हॉट यू कॉल जीरा, जवार, कॉर्न, ड्रायफ्रूट्स, गोंद, डिंक जे म्हणतो, डिंकाचे लाडू तर आपल्या इथं आहेत, गार्लिक आहे, अश्वगंधा, बडीशेप, ओट्स, बाजरा, साबुदाणा, जीरा, स्वीट पटेटो अँड वॉटर. हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हायड्रेशन म्हणजे तुम्ही दूध ज्यावेळेस एवढं ब्रेस्ट मिल्क युअर बॉडी इज प्रोड्युसिंग, यू नीड लॉट ऑफ वॉटर ऑल्सो इन ॲडिशन टू ऑल दिस. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्ही इन्कॉपरेट करू शकता. मेथी आहे, मेथीची भाजी, मेथी इन सम अदर पराठाज यू कॅन हॅव, और यू कॅन हॅव जसं जिरा आणि बडीशेपचं पाणी दिवसभर यू कॅन कीप सिपिंग इट. ओट्स इज व्हेरी गुड वेन इट कम्स टू ब्रेस्ट फीडिंग. सो इन्क्लूड ऑल दिस इन युअर डाएट वेन इट कम्स टू ब्रेस्ट फीडिंग. ओके, दॅट्स इट. थँक्यू. आणि आय गेस नाउ मॅम विल टेक ओव्हर. Good afternoon, everybody. First of all, I would thank Meera Badwe ma'am and Shrideep family from the bottom of my heart for involving me in this interactive session of diet and exercise in pregnancy and lactation. तर आता आज इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. तर पेशंट्सला अजून काही प्रश्न असतात रिगार्डिंग डाएट आणखीन हे सगळं, तर मी अर्चिता मॅमला परत एकदा इथे इन्व्हाइट करते आणि त्यांना जरा आता हे प्रश्न असतात की स्टिचेस काही भाज्या वगैरे खाल्ल्यामुळे ना थोडे हे राहतात, म्हणजे ते नीट भरत नाही वगैरे, लाईक गवाराची भाजी खायची नाही किंवा पायनॅपल खायचं नाही, हे तर इज इट ट्रू? इट्स अ मिथ और अ फॅक्ट? इट्स अ मिथ. ओके, हे कम्प्लिटली मिथ आहे. आपलं डाएट आपण जसं स्टिचेस आहे, स्टिचेस इज वॉट बॉडी बिल्डिंग, म्हणजे ते नीट होणं. तर प्रोटीन्स इज इम्पॉर्टंट इन युअर डाएट. कुठले भाज्या खाल्ल्याने न खाल्ल्याने ते नीट भरतील किंवा नाही असं काही रिलेशन नाही आहे 100%. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आता नगरमध्ये फिश वगैरे अशी एवढी फ्रेश मिळत नाही, तर मग शुड बी लाईक स्टील रिकमेंड फिश की अवॉइड केलेली बरी राहते, कारण बिकॉज ऑफ म्हणजे इंडायजेशन वगैरे खूप इझिली होतं ना, तर त्याच्यामुळे ऑर यू स्टील रिकमेंड की फिश इज गुड अँड अदरवाईज सम सप्लिमेंट्स आर बेटर इन्स्टेड ऑफ फिश. तर तेच म्हटलं की आपण अशा ठिकाणी राहतो जिथं फिश एकदम इझिली अवेलेबल होत नाही, पण बाय चान्स इफ यू गेट अ चान्स की यू गो समवेअर वेअर इट इज अवेलेबल, इझिली अवेलेबल आणि फ्रेश आहे. फ्रेश फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तसं जर फ्रेशनेसबद्दल तुम्हाला डाऊट आहे, सेल्फ असेसमेंट करा कुठल्याही गोष्टीची. पहिले तर ते फ्रेश आहे का, मला खाल्ल्याने त्याचा काय काय फायदा होणार आहे, काय त्रास होणार आहे,
गवार काय खाऊ नये कारण की काय काय लोकांना त्रास होतो. इट इज इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. मला ते सूट होईल, मे बी मॅमला ते सूट नाही होणार. तर असेच दॅट, आस्क युअर सेल्फ क्वेश्चन्स आणि मग डिसाईड करा की हे माझ्यासाठी चांगलं असणार आहे तर मी ते खाणार. हां, बरं. एग्सबद्दल खूप कॉमन प्रश्न असतो की किती एग्स खायचे की नाही प्रेग्नन्सीमध्ये, ते गरम पडतात, ॲबॉर्शन वगैरे होऊ शकतं का त्यांनी, स्पेशली इन द फर्स्ट 3 months वगैरे. एग्ज आर अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. कुठलीही गोष्ट एक्सेस केली की त्याचा त्रास होतो. 1 egg पर डे इज कम्प्लिटली ओके, अँड वेन यू गो इन युअर सेकंड अँड थर्ड ट्रायमिस्टर यू कॅन हॅव 2 eggs पर डे ऑल्सो. डिपेंड्स, नॉट फॉर द होल वीक. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस खायचं. रोज 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 त्रास होतो. आता बऱ्याच पेशंट्स विचारतात की आम्हाला चायनीज खायला खूप आवडतं, तर मग अजिनोमोटो इज व्हेरी कॉमन सोर्स इन द चायनीज फूड. तर इज इट हार्मफुल टू द बेबी वगैरे? अजिनोमोटो इज व्हेरी हार्मफुल टू द बेबी. आय डोंट नो वाय, आय थिंक माझ्या स्लाईडमध्ये कुठंतरी होतं अँड आय मिस्ड इट. पण चायनीज फूडबद्दल परत, बिकॉज त्याच्या अजिनोमोटोज आहेत, वेगवेगळे सॉसेस आहेत, सॉसेसमध्ये प्रिझर्वेटिव्स टाकतात, अशी कुठलीही गोष्टी जे प्रोसेस्ड आणि पॅक्ड आहेत तुमच्यासाठी चांगल्या नाही. एक तर यू कॅन रिक्वेस्ट, यू कॅन सिलेक्ट अ ऑप्शन ऑफ अ व्हेरी गुड प्लेस विच यू नो विच विल गिव्ह गुड फूड. सो अगेन सिलेक्शन ऑफ प्लेस इज इम्पॉर्टंट. जर तुम्ही बाहेर खाताय, रिक्वेस्ट फॉर नो अजिनोमोटो इन द डायट अँड इन द प्रिपरेशन. अदरवाईज मेक इट ॲट होम. वुड यू लाईक टू गिव्ह सम टिप्स फॉर म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज ज्यांना होतं त्यांच्यासाठी काही काय खायला नको त्यांनी किंवा जेस्टेशनल डायबिटीज अनफॉर्च्युनेटली आजकाल मी ट्रेंड पाहिलं, इट इज क्वाईट इन्क्रीजिंग. म्हणजे डायबिटीज जे फक्त तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये होतं, तर आम्ही जनरली तेच डाएट फॉलो करतो जे आम्ही डायबिटिक लोकांसाठी फॉलो करतो. बट आम्हाला त्याच्याबरोबर हे पण काळजी घ्यायची की तुम्ही न्यूट्रिशियस पण खाताय, कारण बाळाची वाढ होती. तर गोड आणि साखरेचे पदार्थ अवॉइड करायचे आहे. साखर अवॉइड केली म्हणून गुळाचा चहा रोज पितोय नाही, म्हणजे ते इट इज नॉट ॲक्सेप्टेबल. इट इज अ स्वीट ओनली. गुळामध्ये आयन आहे, पण मग आयन आपल्याला बाकी खूप गोष्टीतून मिळू शकतं. तर गो फॉर दॅट. पण मग आम्हाला डायबिटीज आहे म्हणून आम्ही गुळाचा चहा पितोय, तो खूप हेल्दी आहे, तर इट इज नॉट लाईक दॅट. तर गोड पदार्थ, साखर ज्याच्यामध्ये डायरेक्टली आहे, मिठाई आहे, आणि आम्ही क्लायंट्सला सांगतो की व्हरायटी ऑफ भाकरी खा त्यावेळेस. जेस्टेशनल डायबिटीज किंवा नसेल तरी, म्हणजे चपातीऐवजी हॅव जवार, हॅव नाचणी, आणि किंवा खूप ठिकाणी म्हणजे वेर आय वर्क वी यूज टू ऑल्सो गिव्ह मक्की की रोटी टू द क्लायंट टू ईट. तर मग अशा प्रकारच्या भाकरी, मग आम्ही हाय फायबर डायट वी गिव्ह, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ज्याच्यात असतं. राईस वगैरे खाल्लं तर चालतं? राईस प्रमाणामध्ये खायचं आहे. ऑलवेज जस्ट तुमच्याकडे राईस असतं तर राईसचं प्रमाण शुड बी दिस, कच्च्या राईसचं नाही, शिजवलेला राईस. म्हणजे 1 मूठ भरल एवढंच, विच वी कॉल लाईक मे बी 20-25 grams. आणि दिवसातून 1 वेळेस तुम्ही खाऊ शकता, पण वी टेल द क्लायंट्स टू अवॉइड. पण खूपच तुम्हाला पाहिजे तर वी टेल देम टू हॅव ब्राऊन राईस. आणि हाय ब्लड प्रेशर वगैरेसाठी जर का पेशंट्समध्ये काय रिकमेंड कराल, काय डाएट? पहिलं तर आपल्याला सॉसेस सगळे बंद करायचे आहेत ज्याच्यात मिठाचं प्रमाण खूप आहे, आणि लोणचे आहेत, खूप हाय अमाऊंट ऑफ पिकल, त्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण असतं. तर ह्या नीट आम्ही कंट्रोल करायला होतो सगळ्यात जास्त क्लायंट्सला. आणि वी टेल देम टू डू एक्सरसाइज. अँड आय ऑलवेज हॅड दिस म्हणजे क्वेरी की असं डोहाळे लागतात प्रेग्नन्सीमध्ये, आणि कशाची लागू शकतात. म्हणजे वन ऑफ माय पेशंट्स, त्यांना विक्स खायचे डोहाळे लागले तसे. तर हॅव यू डन एनी रिसर्च की असे डोहाळे का लागतात? म्हणजे एकच गोष्ट खूप जास्त खायची का इच्छा होते? विक्सचा वास घ्यायचं मला माहीत नाही, ते माझे एक पेशंट विक्सचे अच्छा. तर असं म्हणजे इज इट रिलेटेड टू एनी डाएट? सो इट कॅन ऑल्सो बी सम डेफिशियन्सी इन युअर बॉडी विच कॅन बी ट्रीटेड. खूप लोक माती, ते तो प्रॉब्लेम खूप आम्ही आधी पाहायचो की माती त्रास होतो, काय बाळांना तो अजिबात त्रास होतो. तर पहिलेच ऑब्झर्वेशन की तुम्ही काय खाल्लं तुमच्या बाळाला त्रास होतो. ॲक्च्युली लिटरली मी माझं असं एक डायरी ठेवली होती, बिकॉज माय बेबी वॉज व्हेरी कॉलिकी. तर एक डायरी ठेवली होती की टू अंडरस्टँड की आज मी काय खाल्लं, त्यांनी त्याला कसा त्रास झाला आहे, मी काय खाल्ल्याने ते बाळाला बरं वाटतंय. सो हॅव स्वीट फ्रूट्स इन युअर डायट, हॅव न्यूट्रिशियस फूड. किंवा फ्रूट्स जर तुम्हाला विचार करताय की कुठलं काय, तर मग त्याच्याशी मी म्हणा खजूर, म्हणजे ड्राय फ्रूट्स खा. तर तुम्हाला फ्रूट्सबद्दल कन्फ्युजन आहे, पण कुठलंही स्वीट फ्रूट इज व्हेरी सेफ टू हॅव. मोसंबी खाल्ल्याने बाळाला सर्दी होते, म्हणजे तुम्ही मोसंबी खाल्ली आणि मग आता बाळाला सर्दी झाली की सगळं काय, पण तसं नसतं. वॉटरमेलन
त्याच्यामध्ये खूप पाणी आहे, मस्क मेलन, खरबूज असे सगळे फ्रुट्स याच्यामध्ये हाय वॉटर कंटेंट आहे. And the last question, देसी घी जे आपण साजूक तूप वापरतो डिलिव्हरी what about that? Should the fat content increase? Intake fat नाही, फॅट आपल्याला फॅटचं प्रमाण तर वाढवावं लागतं आपल्या डाएटमध्ये, बिकॉज नाउ यू हॅव टू हॅव दॅट मच एनर्जी इन युअर बॉडी. आणि आता एनर्जीसाठी आपल्याला फॅट्स लागतात, पण चूज युअर फॅट्स. म्हणजे पहिलं काय होतं की सकाळपासून रात्रीपर्यंत जेवण पण तुपात बनलेलं असं माझे क्लायंट्स होते की नाश्त्यापासून आमच्या भाज्या पण तुपातच बनतात, आम्ही भाकरीवर तूप लावतो, भातामध्ये पण 1 चमचा तूप असतो. सो रेकमेंडेड इज 3 चमचा तूप पर डे फॉर लॅक्टेटिंग मदर्स. 3 चमचे पर डे म्हणजे इट कम्स टू 15 grams. आता असे काही फ्रुट्स आहेत आता मार्केटमध्ये सध्या अवेलेबल की ते म्हणजे काही फवारणी वगैरे करून लवकर पिकवल्या जातात. तर मग त्याच्याऐवजी फ्रुट्स खाल्लेला ठीक राहील तर त्याऐवजी सप्लिमेंट घेतलेलं चांगलं राहील. व्हेरी डिबेटेबल क्वेश्चन ऑल्सो अगेन. पण आता अशा गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत की म्हणजे मी व्हॉट आय सॉ की केळीचं कसं करतायत, ॲपलला ते बॅग्सनी कोट करतायत. तर मग आम्ही अशाच क्लायंटला सांगतो की बॅग्स स्किन काढून टाका, बट हॅव द ॲपल. शेवटी आपण प्रमाण किती खातो ते पण महत्त्वाचं आहे ना. वी आर नॉट इटिंग एक गड थोडी आपण केळाचा खाणार आहे, कारण हॅव 1 बनाना पर डे. तर त्याचे बेनिफिट जास्त आहे इन्स्टेड ऑफ द डिसएडव्हान्टेजेस. सो यू कॅन हॅव फ्रुट्स, बट अगेन सिलेक्ट. आजकाल खूप असे प्रोग्राम लागतात की डायरेक्ट टू फार्म, म्हणजे डिरेक्टली फार्मर्सकडून आपण विकत घेऊ शकतो. फार्मर मार्केट्स लागतात, आय डोंट नो हाऊ इट गोज. सो यू कॅन सिलेक्ट आपण कुठून घेतोय ही गोष्ट फार महत्त्वाची. जर हेल्थ इम्पॉर्टंट आहे तर मग शोधा अशी गोष्टी की जिथं पेस्टिसाईड कमी आहेत, फवारणी होत नाही आहे, आणि लोकल प्रोड्यूस खायला पाहिजे. आय नेवर रेकमेंड एनीवन इटिंग US इम्पोर्टेड ॲपल्स. इट इज कम्प्लिटली नॉनसेन्स. US वरून ते इथं पर्यंतचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू डिक्रीज होते. इन्स्टेड ऑफ हॅव शिमला ॲपल्स, हॅव काश्मीर ॲपल्स, जे आपल्याकडे लोकल प्रोड्यूस होतं त्याच्यामध्ये कंटॅमिनेशनचे चान्सेस खूप कमी असतात आणि न्यूट्रिशनली ते खूप डेन्स असतात. गो फॉर लोकल फूड. दिसायला सुंदर नसतात पण न्यूट्रिशनली इट इज गुड. ना ते ॲपल्स खूप छान लाल, आपल्याला वाटतं की हेच, पण इट इज यू कॅन सी, यू कॅन अंडरस्टँड. सो गो फॉर लोकल फूड्स. तर आपल्या सगळ्यांच्या डाऊट्स आहाराबद्दल तुम्हाला मी विचारायचं Yes. Madam, I want to ask you one question. That is, during pregnancy, back pain is there. Right. Then म्हणजे उठताना खूपच त्रास होतो. आपण जर स्ट्रेट झोपलो तर एक साईडला जरी व्हायचं असेल तर त्यावेळेस खूपच त्रास होतो. ते अवॉइड करण्यासाठी काय करता येईल? डाएट वाइज आय हेल्प यू, एक्सरसाइज वाइज मॅम विल हेल्प यू. डाएट वाइज यू नीड टू हॅव अ हाय कॅल्शियम डाएट. कॅल्शियमचे सोर्सेस आपण सगळे पाहिले, दूध, दुधाचे पदार्थ, ड्रायफ्रुट्स आहेत, हे सगळे तुमच्या डाएटमध्ये यू शुड इन्क्लूड. रोज दुधाचा एक पदार्थ शुड बी इन युअर डाएट. ओके, इट कॅन बी दूध, इट कॅन बी कर्ड, बटरमिल्क, पनीर, सोयाबीन. You have a vegetarian diet? Yes. So you should talk to ma'am. Ma'am is your doctor. You should assess your B12 levels also. कि का ते दुखतं, and then ma'am can also help you with medicines. Last question Yes. from my side. There are some patients, काही पेशंट असतात ज्यांना डिलिव्हरी नंतर कमी दूध येतं. Right. तर what we can do? Right. How we can improve their diet? So Because they I- are very panicky. खूप काळजी वाटते, डिलिव्हरी झाली पण बाळाला दूध कमी येते. What they can do? First thing is relax yourself. Stress is a very important reason की स्ट्रेसमुळं पण तुमचं मिल्क फ्लो अफेक्ट होतो. So first learn to relax yourself. Ma'am will maybe help you with some yoga. That will help you. दुसरं म्हणजे गॅलेक्टोबाउज आम्ही म्हणतो त्याला. गॅलेक्टोबाउजमध्ये दूध वाढवण्याच्या सगळ्या गोष्टी ज्याची लिस्ट मी मॅम लास्ट सांगितली. तर त्याच्यामध्ये दुधामध्ये शतावरी घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा छोट्या छोट्या गोष्टी. मग मेथी तुमच्या डाएटमध्ये असणं, जिरा आणि बडीशेप, ओट्स तुमच्या डाएटमध्ये असणं, ड्रायफ्रुट्स, ह्या सगळ्या गोष्टी. आणि आपल्या इथं खूप ट्रेडिशनली इंडियन फूड इज व्हेरी गुड. आय थिंक द ट्रेडिशनल फूड. आपण ते लाडू असतात, 2 लाडू, पण 2 आणि 3 हॅव 1 पर डे. ओके, बट ड्रिंक मिल्क. फ्लुइड्स खूप तुमच्या डाएटमध्ये पाहिजे. दूध पाहिजे, भरपूर पाणी पाहिजे. ओके, सो इट विल हेल्प टू इन्क्रीज द फूड. आणि मे बी आय डोंट नो लॅक्टेशन क्लासेसमध्ये वी टॉक अबाउट पॉवर पंपिंग ऑल्सो.
दॅट इज समथिंग यू कॅन थिंक अबाउट की ब्रेस्ट पंप्स वापरतात. देर इज समथिंग टेक्निक कॉल्ड पॉवर पंपिंग टू इन्क्रीज युअर breast milk also. So that is also some technique you can ask a lactation expert. So that is also something that जर तुमच्या आहाराविषयी सगळ्या डाऊट्स क्लिअर झाल्या असतील तर आपण नेत्रा मॅमला इन्व्हाइट करूयात रिगार्डिंग योगा अँड वेलनेस. To everyone. फर्स्ट ऑफ ऑल मी थँक्यू म्हणणार मीरा मॅमला मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली तुमच्यासोबत प्रेझेंट करायला तुमच्यासमोर. आणि जो एक्सरसाइजचा पार्ट येतो ना, मी नेहमी सगळ्यांना म्हणत असते की ना एक्सरसाइज तुमचा फक्त 30% आहे. ओन्ली 30% तुम्हाला बेनिफिट देणार, बट बाकी जेवढं 70% आहे तो आपला आहारच आहे. व्हेरी गुड डाएट. त्यानंतर एक्सरसाइजच्या सोबत आपण आपली मेंटल हेल्थ आपण कशी प्रिपेअर करा, हाऊ विल प्रिपेअर फॉर द नेक्स्ट D-Day. D-Day मीन्स डिलिव्हरी डे. त्यासाठी आणि त्याच्यानंतर सुद्धा पोस्ट डिलिव्हरी नंतर सुद्धा आपण कसं प्रिपेअर राहणार. त्यात आपण 3 पार्ट बघतो. एक फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे आपले योगा किंवा एक्सरसाइज असणार, किंवा मग आपला प्राणायाम येणार. प्राणायाम इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर एक न्यूट्रिशन आहे आणि वेलबिंग. तुम्ही किती हॅपी आहे? हॅपी आहात ना? ओके. फॅक्ट असा आहे, प्रेग्नन्सी इज व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिक फॉर द मोस्ट ऑफ द वुमेन अँड द फॅमिलीज. There's a common belief thinking that any physical activity may actually harm the baby. म्हणजे मी ते असं की एक्सरसाइज केल्याने काय अबॉर्शन होणार किंवा मग आपण नाही करू शकतो योगा एक्सरसाइज प्रेग्नन्सीच्या टाईमला. तो एक मिथच आहे. फॅक्ट असा आहे की तुमच्या बॉडीसाठी आणि तुमच्या बेबीसाठी एक्सरसाइज सुद्धा तेवढीच गरजेचं आहे. त्याचा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, न्यूट्रिशन जे आहे ते बरोबर त्याला मिळण्यासाठी. Actually triggered premature labor or even an abortion, but fortunately by design of nature pregnancy is very strong and very robust. In fact nowadays we have scientific research असं झालंय saying being physically active, doing exercise and yoga in pregnancy. काही बेनिफिट्स बघूया आपण. इम्प्रूव्स मूड. तुमचा मूड जरी ऑफ झाला असेल एक्सरसाइजच्या नंतर ऑफकोर्स मूड खूप छान होतो आणि आपण असं प्रिपेअर करतो माइंडमध्ये की ओके आज केलं ना उद्या पण करणार आपण. नॉट फॉर अस, ओनली फॉर आवर सेल्फ, आवर हेल्थ अँड फॉर आवर बेबीज. नेक्स्ट असणार तुमचं स्ट्रेस अँड एन्झायटी रिलॅक्स करण्यासाठी. खूप चिडचिड होतीये, खूप स्ट्रेस येतोय, काय होणार, कसं होणार, कधी होणार, खूप असं क्वेश्चन्स असतात. ते थोडं रिलीफ करण्यासाठी नाही आपण करू शकतो, आपल्या बेबीसाठी आपण करू शकतो. त्यानंतर फटीग, रिड्यूस फटीग, नॉशिया वगैरे असेल, मॉर्निंग सिकनेस, त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे. तुम्ही मेडिटेशन करा, ओंकार, ध्यान, प्राणायाम करा. 1 महिना करून बघा, तुम्हाला तो नॉशिया वगैरे जो पण असणार ना तो एकदम कमी होतो. त्यानंतर एक बॅकएकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, कॅल्शियम खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. इफ तुम्ही बरोबर कॅल्शियम घेतलं नाही तर मग तो बेबी तुमच्याकडनं कॅल्शियम घेणार, मग तुम्हाला कॅल्शियम कुठून भेटणार? डाएट चांगलं ठेवा, कॅल्शियमचं जास्तीत जास्त प्रमाण घ्या. काही टेम्पररीसाठी एक औषध आहे, योगा म्हणून आहे, त्याच्यासाठी बॅकएकसाठी आहे. आणि मग थोडंसं योगासन करा, म्हणजे कसं आहे टेम्पररी रिलीफ राहणार तुम्हाला. पूर्ण 9 महिने रिलीफ राहणार, असं पूर्ण तुम्ही बसून नसणार किंवा झोपून नसणार. त्यानंतर इम्प्रूव्ह स्लीप, झोपायचं प्रमाण. जेव्हा नॉशिया वगैरे असतो मग कोणाला रात्री पण होतो, मग रात्रीची झोप बिघडते, मग पुढे दिवसभर तुमचा मूड ऑफ असतो, त्यासोबत मग घरच्यांचं मूड ऑफ. त्यासाठी आपण योगा किंवा एक्सरसाइज केली ना तर मग चांगली झोप लागते, नॉशिया जो असतो तो कमी होतो. एक कॉन्स्टिपेशनचं पण आहे. कॉन्स्टिपेशन पण एक रिड्यूस होऊन जातो, कारण आता एवढं फायबर खाल्लंय तर मग तो कुठेतरी पचवावा लागेल ना, त्यासाठी योगा किंवा एक्सरसाइज असतात. आणि योगा एक्सरसाइज म्हणजे खूप स्ट्रेचिंग किंवा खूप असं फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी असं नसणार तुमचं.
खूप कॉमन असणार. तुम्ही एवढंसं जरी केलं ना ते बराच फायदा देतो. त्यानंतर तुमचं पोस्चरचं इम्प्रूव्हमेंट. पोस्चर कसा पाहिजे, आता पोस्चर तुमचा कसा होतो प्रेग्नन्सीमध्ये, सेंटर ऑफ इनिशियल घेतला आपण आणि त्यानंतर आपण बघतोय की आता बेबीचं वाढ होते, तर मग पोट ऑटोमॅटिकली पुढे येतो आणि मग त्यानंतर आपली बॅक थोडीशी पुढे फॉरवर्ड बेंड व्हायला लागते. मग आपण एक बॅक आर्च करून घेतो, त्यात आपल्याला लोअर बॅकला जास्तीत जास्त ताण मिळतो. मग तो पण बघणार आपण पुढे कसा तो घालवणार ताण. त्यानंतर एक वेट गेनचा एक मिथ आहे खूप, की आमचं प्रेग्नन्सीमध्ये खूपच जास्त वेट गेन होतोय, म्हणजे आमचं वेट गेन होतंय का बेबीचं वेट गेन होते आपल्याला माहिती नाही, पण आपण असं एक अजून करतो की आपलंच वेट खूप गेन होतंय आणि मग तो एक कॉन्शियस असतो पण की नाही एवढं वेट नाही पाहिजे आपल्याला. त्यानंतर अजून एक आहे बिल्ड एंड्युरन्स स्ट्रेंथ. आपला जो स्ट्रेंथ आणि स्ट्रेचेबिलिटी असते, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो पेल्विक रिजन, की आपलं पेल्विक रिजन खूप स्ट्रॉंग पाहिजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी, त्यासाठी सुद्धा एक्सरसाइज आणि योगा खूप गरजेचं आहे. एक आहे की आपण एक्सरसाइज कधी नाही करू शकतो जेव्हा काही मेडिकल आपल्याला इश्यू येतात, जसं ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग पर वॅजिनम. त्यानंतर एक आपलं जर कुठं ऑपरेशन झालं असेल किंवा स्टिचेस असेल सर्वायकलला, त्यावेळेस ते नाही म्हणतो आम्ही. किंवा मग मल्टिपल प्रेग्नन्सी ट्विन्स असणार त्यावेळेस पण नाही असतं योगा किंवा एक्सरसाइज, कारण वेट जास्त असतं बेबीचं. त्यानंतर इफ यू आर सफरिंग फ्रॉम एनी इन्फेक्शन, कारण खूप कॉमन आहे युरिनरी इन्फेक्शन प्रेग्नन्सीच्या टाईमला होणारच, तर मग त्यावेळेस आम्ही नाही म्हणतो. आणि जर ते क्लिअर करायला पण आपण प्रयत्न करतो आणि तो जर प्रयत्न सक्सेसफुल करायचा आहे तर मग तुम्ही तुमच्या डॉक्टरला बरोबर त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच मग तुम्ही योगा किंवा एक्सरसाइज करू शकता. चला, रूल ऑफ द गेम काय आहे. एक आहे ACOG, म्हणजे द अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्ट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी. त्यांनी काय म्हटलंय की नाही का तुम्ही डेली किती मिनिट योगा करायला पाहिजे, म्हणजे त्यांचा एक रिसर्च होता. ते आपल्यावर आहे, आपल्या बॉडी कॅपॅसिटीवर आहे की आपण किती योगा केला पाहिजे, किती वेळ, की आपलं जेवढी स्ट्रेंथ असणार कॅपॅसिटी असणार तेवढंच करणार. तुम्ही 2-2 तास तर नाही करू शकणार. तर मग त्यांनी रिसर्च केलं की 30 मिनिट्स इज मोर दॅन इनफ डेली. तर दुसरा आहे आता मंत्र ऑफ योगा. तर पहिला जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ऑलवेज लिसन टू युअर बॉडी. आपण गरजपेक्षा जास्त काही केलं तर मग त्याचं नुकसानच होणार आहे, बरोबर आहे का. गरजपेक्षा जास्त खाल्लं तर मग आपण फॅट्स वाढवणारच आहोत. तर मग गरजपेक्षा जास्त एक्सरसाइज केल्याने मग त्याचं पण हानिकारक असणारच. मग नेहमी तुम्ही तुमच्या बॉडीचं ऐकलंच पाहिजे. आता मला पुढे वागता येत नाहीये, पुढे वागताना मला त्रास होते तरी मला वाकायचंय कारण मला अंगठे पकडायचे, नाही चालणार तसं. तुम्हाला जेवढं वागता येणार तेवढंच वागा. खूप जास्त ताण नका घेऊ, म्हणजे पुढे वाकायचं नाही म्हणतो आम्ही, पण जे काही योगासनं वगैरे असणार तुमचे की नाही हा केलाच पाहिजे, आज मला खूप दुखतंय तरी मी आज करणारच नाही, त्यावेळेस तुम्हाला त्या बॉडी पार्टला आराम द्यावाच लागणार. नेक्स्ट आहे आसन अँड एक्सरसाइज हॅज टू बी अ प्लेजरेबल इव्हेंट. तुम्हाला आनंद झाला पाहिजे करताना, तुम्हाला आनंद झाला पाहिजे की आपण करतोय, मला छान वाटतंय. अँड नेक्स्ट इज इट शुड बी नॉट अ पनिशमेंट. नाही मला टेकवायचेच आहे हात अंगठ्याला, टेकवायचे नाही. तुम्हाला आनंद झाला पाहिजे तेवढंच तुम्ही केलं पाहिजे. दुसरं आहे यू शुड नॉट फील ब्रेथलेस. खूप एक्सरसाइज केली, तुम्हाला खूप दम लागतंय तरी पण करणार नाही, श्वास होणार नाही ना, श्वासाची कपॅसिटी कमी होते, लंग्सवर जास्त प्रेशर येतो. त्यानंतर
तुम्हाला नेहमी इंटरॅक्ट करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज योगा करणार, तुमचा जो टीचर असणार त्याच्यासोबत नेहमी इंटरॅक्शन करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम होते, तुम्हाला दुखतं येते, लगेच बोला त्याला. तुम्हाला एकदम अलर्ट पाहिजे तुम्ही त्यावेळेस, कारण तुम्हाला दुखतं आणि तुम्ही नाही म्हणत आहे, मग त्याचा दुष्परिणाम नाही व्हायला पाहिजे. वेअरिंग कम्फर्टेबल क्लोथ्स हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण जेवढं सही कपडे किंवा कम्फर्टेबल कपडे तुम्ही घालणार ना, तेवढं तुम्हाला जमणार करायला काही गोष्टी. आणि जर टाईट वगैरे घातले तर मग ते तुम्हालाच अडचण आहे. हायड्रेट युअरसेल्फ. मॅमनी जसं सांगितलं, पाण्याची खूप गरज आहे. पाणी पिलंच पाहिजे. तुम्हाला जेवढे मिनरल्स वगैरे आहेत ते सगळीकडे ट्रान्सफर होण्यासाठी पाण्याची गरज आहे. त्यानंतर हे एक्सरसाइज योगा करण्याच्या आधी 1 किंवा 2 तास आधी तुम्ही जेवण करून घ्या. कारण मग जर तुम्ही जेवलेच नाही आणि तुम्ही योगा किंवा एक्सरसाइज करताय आणि तुम्हाला तिथे चक्कर सारखं येते, म्हणजे काय, तुमच्यात एनर्जी नाहीये का? कारण तुम्ही एनर्जी खाल्लीच नाही. मग कुठून एनर्जी येणार योगा करायला? मग योगा करायला मजा सुद्धा नाही येणार. आपण पनिशमेंट सारखं रोज करतोय तसं होतं ते. आधी तुमच्या डॉक्टरला नेहमी विचारून घ्या, कारण तुमची मेडिकल हेल्थ इश्यूज किंवा मग तुमची हिस्ट्री जे आहे ना, ते तुमचं गायनोकॉलॉजिस्ट सांगू शकतो की तुम्ही करू शकता योगा की नाही करू शकता. त्यानंतर हे काही आसनं आहे, म्हणजे खूप बेसिक आम्ही घेतो, वॉर्मअप वगैरे असतो. सरळ उभं राहण्याचा किंवा मग दोन्ही हातांचे असे स्विंग्स असतात ते, किंवा मग साईड बेंड असतात. साईड बेंड म्हणजे खूप साईड बेंड नाही घ्यायचे, जेवढं गरज आहे तेवढीच साईड बेंड घ्यायची. त्यानंतर एक बॅक ट्विस्टिंग असती, बॅक बेंड असतं थोडं. बॅकच्या बाबतीत खूप असतं ह्याच्यात, की तुमचा जो स्पाईन आहे तुम्ही तिथूनच वळणार आहात. म्हणजे तुम्ही साईड बेंड घेतला तरी तो स्पाईन तुमचं साईड बेंड घेणार आहे. तुम्ही बॅक बेंड घेणार तर तो स्पाईनचा बॅक बेंड होणार आहे. तर मग तो बॅकचा जो असतो ना, तो नेहमी नाही का आपण अलर्टमध्ये करायला पाहिजे, गरजेपेक्षा जास्त नाही. त्याला करायचंच आहे आपल्याला, तसं नाही. आपल्याला जेवढं होतं तेवढंच करायचं. त्यानंतर मग तुम्ही जो दुसरा पिक्चर बघतायत ना, तो दुसरा पिक्चर ॲक्च्युली बॅक पेनसाठी आहे. त्याच्यात एक मालासन म्हणून आहे, एक आम्ही मार्जर आसन पण करतो, आणि एक स्लीपिंग पोज आहे. वज्रासनमध्ये स्लीपिंग पोज असते, तो आपण घेतो. आणि ना हे खूप क्वचित एक्सरसाइज असतात किंवा खूप क्वचित असतात योगासनं की तुमच्या बॅक पेन त्यात रिलीफ होतात. त्यानंतर मग एक पायाचं भरपूर इम्पॉर्टंट म्हणते मी, की पायाला सूज असते. प्रेग्नन्सीमध्ये पायाला सूज असते. तर मग का म्हणून त्याचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपरली होत नाही. स्टँडिंगमध्ये जास्त येतात, तुमचा उभं राहण्यात येतं. मग तो जो ब्लड आहे, पायातलं ब्लड तुमचं हार्टकडे कसं जाणार? तर मग तो पाय वरती झाला पाहिजे 90 डिग्रीला. म्हणजे त्याचा बरोबर ब्लड जो आहे, इम्प्युअर ब्लड, तो हार्टकडे जाणार प्युरिफिकेशनसाठी. आणि जे काही सूज असणार तुमची, ती बऱ्यापैकी कमी होती. नेक्स्ट वाला जो आहे, तो फर्स्ट वाला जो पिक्चर आहे त्याला ना ब्रिज पोज म्हणतात. ह्या ब्रिज पोजमध्ये ना तुमचा पेल्विक रिजन जो आहे, मीन्स तुमचा बॅक सुद्धा आणि पेल्विक रिजन सुद्धा खूप स्ट्रॉंग होते आणि बॅक पेन ह्याचे जास्त रिलीफ होतो. नेक्स्ट वाला जो आहे तो स्कॉट आहे. स्कॉटमध्ये खूप मेन असतं तुमचं थाय मसल आणि तुमचं पेल्विक रिजन जास्तीत जास्त स्ट्रॉंग होतं. इट इज प्रिपेरिंग यू फॉर द डे. नेक्स्ट वाला जो आहे तो स्टँडिंग पोजमध्ये, दॅट इज ऑल्सो ऑफ लेग एक्सरसाइज किंवा आसन. आणि नेक्स्ट जो आहे तो बटरफ्लाय पोज आहे. तो आपल्या खूप मेन करून वजायनल पार्टसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि खूप सिम्पल एक्सरसाइज आणि योगा असतात, आसनं असतात ह्याच्यात. तुम्हाला खूप करावं नाही लागत, खूप कमी असतात. कमी जरी केले ते जास्त बेनिफिट आहे. आणि जेवढं कमी करणार तुम्हाला तो लॉंग टर्म खूप बेनिफिशियल असणार. ह्यात आपण पोटावरची आसनं नाही घेत. नेक्स्ट अदर ॲक्टिव्हिटीज येतील. अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही काय काय करू शकता. वॉकिंग इज व्हेरी बेस्ट. वॉकिंग तर तसं पण होतोच तुमचं दिवसभरात,
करत चालणं वगैरे, पण खूप पण नाही चालावं. जेवढं झेपेल तेवढंच. ऑलवेज लिसन टू युअर बॉडी. पाय दुखायला लागले नाही, आता नाही, आता मी घरी जाणार आणि बसणार. त्यानंतर स्विमिंग. इफ यू आर अ गुड ॲट स्विमिंग, तर तुम्ही नक्कीच स्विमिंग करू शकता. स्विमिंगने तुमच्या लेग्सचे प्रत्येक मसल्स एकदम स्ट्रॉंग होतात. त्यानंतर एक पिलाटेस आहे, पिलाटेस सुद्धा करू शकता तुम्ही. योगा करा. किगल एक्सरसाइज म्हणून पण असतात. किगल एक्सरसाइज तुम्हाला पेल्विक रिजन स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा तुमचे हॅमस्ट्रिंग मसल्स सगळे स्ट्रॉंग करण्यासाठी असतात. देन डान्सिंग असतो. ज्यांना डान्सिंगचा खरंच खूप शौक आहे ते खरंच डान्सिंग करू शकतात, बट खूप गणपती डान्सवाला नाही. म्हणजे खूप दम लागणार तुम्हाला आणि खूप काही केलंय तसं नाही. नॉर्मल डान्स करू शकता. त्यानंतर मेडिटेशन आहे. मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही नेहमी असंच म्हणणार की मला माझं बाळ खूप चांगलं पाहिजे. त्यानंतर ब्रीदिंग टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लास्टच्या डिलिव्हरीसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. काय होतं, डिलिव्हरीच्या टाईमला ना तुम्ही ना नेमकं पेनवरतीच फोकस करतात. कोणी श्वासाकडे बघतच नाही. अरे अजून तो बाळ आत आहे, त्याला श्वासाची गरज आहे, अजून पण ऑक्सिजनची गरज आहे, पण तुम्ही पेनकडेच लक्ष देताय. तुम्ही त्यावेळेस आत्तापासून जर तुम्ही ब्रीदिंग टेक्निक किंवा मग डीप ब्रीदिंग सुरू केलं ना, तुम्हाला ना पेनच्या टाईमला तो कमी पेन जाणवणार. तुम्ही जास्तीत जास्त ऑक्सिजन घ्यायचा प्रयत्न करणार आणि तुम्ही कॉन्शियस असणार, अनकॉन्शियस नाही होणार त्यावेळेस. नेक्स्ट वाला आहे तो बॅक एक आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. तो आपण बघूया का होतो बॅक पेन आपल्याला. ड्यू टू इंक्रीज इन वेट ऑफ बेबी प्लस ऑफ मदर. म्हणजे बाळाचं तर वेट वाढणारच, त्यासोबत थोडेसे लेडीजचे पण वेट वाढतं, कारण ते मसल ग्रोथ होत असतात. आणि मेन मसल ग्रोथ म्हणजे तुमच्या पायाचे मसल्स ग्रोथ होतात. त्यानंतर प्रेशर इज क्रिएटेड ऑन स्पाइन ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता तुमचा वाढत जातोय, तर मग तो ऑटोमॅटिकली प्रेशर वाढवणारच तुमच्या पाठीच्या मणक्याचा, आणि तो मेन म्हणजे लोअर बॅकचं प्रेशर वाढवतो. खूप जणांना असंच होतं की लोअर बॅक खूपच जास्त दुखत आहे, पण हा एक रिझन आहे, पण तो हा काही काळासाठी असणार ना, नेहमी नसणार. त्यानंतर आहे जसं मी म्हटलं होतं की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे तुमचा जो पोश्चर आहे स्ट्रेट आहे आणि आता तो वाढतोय, मधून वाढतोय, तर मग तुमचा बरोबर ताण जो आहे तो लोअर बॅकलाच क्रिएट होणार आणि तुमचा तो बेंडिंग जो आहे तो फॉरवर्ड होणार. त्याला तुम्ही आर्च देताय, तर मग तो बरोबर स्पाईनला डिस्टर्ब करणार. त्यानंतर होती मोबिलिटी ऑफ जॉईंट. कसं होतं की तुमचे जे जॉईंट्स असतात ना, त्यातली मोबिलिटी वाढत जाते. त्यात मोबिलिटी थोडी वाढती, कारण नाही का तुमचा आता डिलिव्हरीसाठी जो जॉईंट असतो मेन, त्याच्यात तो म्हणतो थोडंसं आपल्याला स्पेस द्यावा लागेल, कारण तो बाळाला बाहेर यायचं आहे, मग थोडं स्पेस द्यावा लागेल. मग तो थोडीशी मोबिलिटी वाढते त्यातली आणि मग तुम्हाला तो जास्त दुखतो, पण ते काही काळासाठी असणार. मग काही काळ एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर मग तो नसणार. मग मेन म्हणजे तुमचं डेफिशियन्सी ऑफ कॅल्शियम अँड व्हिटॅमिन डी मेटाबॉलिझम. आता तुमच्यातच कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, तर मग बाळाला कसं मिळणार? ओके, तर मग बाळाला नाही मिळत आहे, तर मग तुमच्यातला जो काही कॅल्शियम आहे तो स्वतःकडे ओढून घेणार. तो असा विचार नाही करत नको माझ्या मम्मीला सुद्धा थोडं असू द्या. तो त्याला जेवढं गरज असेल तो घेणार कॅल्शियम. त्यासाठी मग तुमचं कॅल्शियम जो आहे तो त्यातला वाढ करावीच लागेल. कॅल्शियमच्या बिना तुमचं खरंच काय होणार नाही बॅक पेनचं रिलीफ. ते पेन किलर असणार, फक्त तुम्ही एक पेन किलर घेतली आणि बॅक रिलीफ झाली, तो फक्त एक टेम्पररी आहे. फक्त तुम्हाला जर परमनंट त्याचा इलाज करायचा आहे तर मग कॅल्शियमचं प्रमाण वाढवावंच लागेल. प्लस तुम्हाला काही बॅक एक्सरसाइज, बॅक पेनच्या एक्सरसाइज आणि योगा करावेच लागेल. आणि त्यानंतर अजून एक आहे नॉट टेकिंग प्रॉपर केअर ऑफ पोश्चर. तुमच्या पोश्चरची तुम्ही काळजी घेत नाही. काय म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं जे आपल्या ध्यानात पण नाही येतात, पण ते होऊन जातं. पण त्यावेळेस आपण एवढं कॉन्शियस पाहिजे की आपला बॅक पेन जो आहे तो नाही वाढायला पाहिजे. तर मग त्यासाठी आपलं पोश्चर प्रत्येक टाईमला, उठताना, बसताना, चालताना, प्रत्येक टाईम तुम्ही कॉन्शियस पाहिजे की तुम्ही कसं चालताय, तुम्ही कसं बसताय, तुम्ही त्याला सपोर्ट देताय का नाही,
तुम्ही सपोर्ट घेताय का नाही उठताना, प्रत्येक टाइमला तुम्ही कॉन्शियस पाहिजे. टिप्स टू कंट्रोल बॅकएक. बॅकएक आपण कसं कंट्रोल करू शकणार? हाय हिल्स नाही घालायचे. फ्लॅट जी चप्पल किंवा मग सॅडल असेल, कम्फर्टेबल असणार तुम्हाला चालायला. हाय हिल्सवाले प्रत्येकाने अवॉइड करायचंच आहे. त्यानंतर जास्त वेळ उभं राहायचं नाहीये. त्यानंतर मग बसताना आणि उठताना सपोर्ट घ्यायलाच पाहिजे. तुम्ही एकदम जर ताण देऊन उठला तर मग तो ऑटोमॅटिकली जो ताण बॅकला असणार तो तुमच्या गुडघ्यापर्यंत पोहोचणार, मग तो गुडघ्याच्या दुखी होणार. म्हणून आपण बरोबर त्याचा सपोर्ट देऊनच उठायला पाहिजे, बसायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही खुर्चीवर बसताना किंवा मग बेडवर बसताना पाय जास्त वेळ खाली हँग नाही ठेवायचे, पाय लटकते नाही ठेवायचे. त्याला प्रॉपरली मांडी घालून बसा किंवा मग पाय समोर घेऊन बसा, दोन्ही पाय. त्यानंतर आहे स्लीपिंग पोस्चर जी असते तुमची, ती नेहमी तुम्ही लेफ्ट साईडलाच घ्या. लेफ्ट साईडला दोन्ही पायाच्या मध्ये कुशन ठेवलं तरी चालेल, अतिउत्तम आहे ते. तर लेफ्ट साईडला ह्यासाठी कारण तो ब्लड सर्क्युलेशन जो असतो ना तो त्या साईडला जास्त करून असतो आणि तो बेबीला सुद्धा ब्लड सर्क्युलेशन चांगलं मिळतं. म्हणून आम्ही म्हणतो की लेफ्ट साईडला तुम्ही एका अंगावर झोपा. त्यानंतर एक बॅक मसाज आणि बॅक रबिंग येतो. एवढं तर हक बनतच ना, आपण आपल्या हस्बंडला बोलू शकतो ना, मसाज करा थोडा किंवा रब करून द्या. एवढं हक तर बनणारच. नाही तर आपलं थोडं आपल्याच हाताने तिळाचं तेल वापरा मसाज करताना आणि रोज करायचं तिळाचं तेलचं मसाज पाठीला आणि आपल्या कधी जर हस्बंड असले तर मग त्याला सांगा पूर्ण पाठीला तिळाचं तेलचं थोडं मसाज देऊन किंवा मग रब करायला. त्यानंतर एक आहे हॉट अँड कोल्ड थेरपी. याचं आम्ही खूप वेळा म्हणतो, याचा बराच फायदा आहे हॉट अँड कोल्ड थेरपीला. हॉट म्हणजे आता तुम्ही गरम पाण्याचं नॅपकिन पाठीला लावा, त्यानंतर लगेच थंड पाण्याचा नॅपकिन तुम्ही पाठीला लावा. असं अल्टरनेट करून 5 किंवा 10 मिनिटं तरी करा. तुम्हाला एवढं रिलॅक्स वाटेल हे केल्याने. दुसरा आहे योगा अँड एक्सरसाइज. त्याच्याने तर बॅक राहणारच. आणि खूप इम्पॉर्टंट कन्सल्ट करा. खूपच दुखायला लागलं तुम्हाला तर मग डॉक्टरला कन्सल्ट करा. नेक्स्ट जो आहे आपला मेन प्राणायाम. प्राणायाम का केलं पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये? प्राणायामचा ना जो शब्द आहे ना त्याच्यातच नाही का तुम्ही एक अर्थ घ्या. प्राण म्हणजे तुमची एनर्जी आहे आणि आयाम म्हणजे तुमचं लाईफ स्पॅन म्हणजे तुम्ही जेवढं प्राण जेवढी एनर्जी घेणार तेवढं तुमचं स्पॅन वाढत जाणार. म्हणून त्याचं नाव पण प्राणायाम आहे. आणि मग प्राणायाम केल्याने काय होणार आहे, तुमचं एक तर स्ट्रेस रिलीफ राहणार. तुम्हाला खूप म्हणजे क्वेश्चन पडतात ना ते थोडे कमी होणार. तुम्ही असं शांत राहणार, स्ट्रेस जास्त नसणार तुम्हाला. त्यात आहे डू नॉट इग्नोर प्राणायाम ड्युरिंग प्रेग्नन्सी. हा खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही मिस करूच नाही शकत. तुम्ही जसं आता रोज जर एखादी गोळी घेत असेल ती एखादा दिवस मिस झालं पण हा प्राणायाम एक गोळी आहे, तुम्हाला रोज घ्यावीच लागणार, खूप कंपल्सरी आहे. त्यानंतर इम्प्रूव्ह ऑक्सिजन. तुमचा ऑक्सिजन जो लेवल आहे तो इम्प्रूव्ह करतो. जसं जसं बाळ वाढत जातो पोटात तसं लंग्सवरती प्रेशर येतो आणि लंग्सची फंक्शनिंग कॅपॅसिटी जी असते ना ती कमी होत जाते. म्हणून त्याला जास्तीत जास्त फंक्शन करायला लावायचं आहे आणि आपण प्राणायाम करत जायचं. त्यानंतर इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन. तुमच्यातलं सुद्धा ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार आहे. तो ब्लड सर्क्युलेशन बाळाला सुद्धा जास्तीत जास्त मिळणार आहे. त्यानंतर एक हॅपी हॉर्मोन्स जो असतो तो प्रोड्यूस होतो. प्राणायाममध्ये नेहमी तुम्ही बघा एकदा एक हॅपी हॉर्मोन असतो जो आपल्याला नाही का मोटिवेट करतो की हो आज केलं आपण, आता उद्या पण करणार किंवा मग आज माझा दिवस खूप चांगलं जाणार आहे. असं एक हॅपी हॉर्मोन असतो किंवा मग तुमच्यात एक एनर्जी येते पुढचे काम करायला. तुम्ही जसं आता जर डल वगैरे झाले असेल ना एकदा प्राणायाम केल्याने तुमचं ना हॅपी मूड होणार आणि तुम्ही परत एक चार्ज होणार. आपली बॅटरी कशी चार्ज कमी होते ना तर मग चार्जर येतो एक प्राणायाम. त्यानंतर एक रिड्यूस स्ट्रेस आहे. स्ट्रेसचं म्हटलं आहे मी. प्रिव्हेंट ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, थायरॉईड सारख्या जे प्रेग्नन्सीमध्ये पाहिलं आपण की होतो बऱ्याच जणांना,
तो एक कंट्रोल करू शकतो आपण, प्रिव्हेंट सुद्धा करू शकतो जर नियमित केलं तर. मी म्हणते गोळी आहे ती प्राणायामची, रोज करायची म्हणजे करायचीच. त्यानंतर तुम्हाला जो फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जो नोशिया असतो की तुम्हाला बरेच वॉमिटिंग होत आहेत, रात्री झोप नाही येते, सकाळचंच नाही पण दिवसभरात कधी होऊ शकते ती नोशिया, ती एकदम कमी होते. तुम्ही त्याला कंट्रोल सुद्धा करू शकता त्या नोशियाला. त्यानंतर एक आहे इन्क्रीज लंग फंक्शन कॅपॅसिटी. जसं म्हटलं की आता बाळ वाढतोय तर मग लंग्सची फंक्शन कॅपॅसिटी कमी होती, मग तो वाढत जातो फंक्शन. आपण जर प्राणायाम केलं नियमित तर मग ती फंक्शन वाढत जाणं आणि ब्लड सर्क्युलेशन दोघात चांगलं होतं आणि बेबीला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा सप्लाय मिळतो. त्यानंतर आहे की शेवटचं खूप इम्पॉर्टंट आहे, इन्क्रीजेस चान्सेस ऑफ नॉर्मल डिलिव्हरी. तुमचं श्वसनवर कंट्रोल आहे, तुमचं श्वसनवर लक्ष आहे, तुमचं पेनकडे लक्ष नाही, पण तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीच पाहिजे, तर मग हा प्राणायाम केलाच पाहिजे रोज. कोणते कोणते प्राणायाम करू शकतो आपण रोज? त्यात फर्स्टवाला जो आहे तो कॉन्सन्ट्रेट करायचे नॉर्मल ब्रीदिंगवरती, डोळे बंद करून फक्त आपण नाही का ऑब्झर्वर बनायचे, डोळे बंद करायचे आणि नाही का फक्त श्वासांना ऑब्झर्व करायचे. श्वास कसा येतोय, कसा जातोय, श्वासासोबत होणाऱ्या हालचालीकडे लक्ष द्यायचे. श्वास घेताना पोट पुढे येणार, श्वास घेताना चेस्ट थोडी पुढे येणार, श्वास सोडताना पोट मागे जाणार, चेस्ट मागे जाणार. त्याला फक्त एक ऑब्झर्व करा. त्याने कसं तुमचा ना जो आपण म्हणतो ना की तुमचं ध्यान दुसरीकडे, म्हणजे तुम्ही इथे बसल्यात तुमचं लक्ष दुसरीकडे, तसा तो नाही का तुमचं लक्ष ब्रीथिंगवरती घेऊन येणार. नेक्स्ट वाला जो आहे तो अनुलोम विलोम आहे. आपण पाहिलंच असेल रामदेव बाबांचा अनुलोम विलोम वगैरे माहिती असेल सगळ्यांना. त्यानंतर एक डीप ब्रीथिंग आहे, म्हणजे तुम्ही जेवढं श्वास घेताय त्याच्यात डबल तुम्हाला श्वास सोडायचे. ह्याच्यावरती लक्ष द्यायचे तुम्ही. जेवढं तुम्ही श्वास घेणार, तुम्ही आता 4 सेकंडला श्वास घेताय तर 8 सेकंडपर्यंत श्वास सोडलाच पाहिजे. पूर्ण कार्बन डायऑक्साईड सोडलाच पाहिजे ना, की ते शरीरातच राहू द्यायचं, लंग्सलाच राहू द्यायचं नाही ना. जेवढं ऑक्सिजन घेतोय तो ऑक्सिजन पूर्णपणे प्रत्येक लंग्सपर्यंत खालपर्यंत पोहोचायसाठी तो श्वास घेतला पाहिजे आणि तेवढा दुप्पट श्वास सोडला पाहिजे. त्यानंतर येणारे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम हा खूप इम्पॉर्टंट आहे. सायंटिफिक रिसर्चने ह्याला खूप इम्पॉर्टंट सांगितलंय, कारण की भ्रामरी प्राणायामने तुमचा जो थायरॉइड होतो, प्रेग्नन्सीच्या टाइमला थायरॉइड होतो, तो खूप कंट्रोल होतो किंवा होत पण नाही. म्हणून भ्रामरी प्राणायाम केलं पाहिजे. आणि भ्रामरी प्राणायामने असं सुद्धा शोध लावलं की बेबीचा जो ब्रेन आहे तो ऍक्टिव्ह होतो आणि तो बेबी जास्तीत जास्त आपला हुशार होतो भ्रामरी प्राणायामने. त्यानंतर आहे ओंकार चांटिंग. ओके, तर मग आपण ह्यातले 2 करून बघूया. ओके, सगळ्यांनी दोन्ही पायात थोडं अंतर घेऊन बसायचे. एका पायावर एक पाय नका करून बसू. दोन्ही पाय बरोबर समांतर ठेवा जमिनीवरती. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवरती ठेवा. फक्त गुडघ्यांवरती ठेवा, काहीच मुद्रा करू नका, फक्त गुडघ्यांवरती ठेवा. पाठ ताठ ठेवा, मान सरळ ठेवा. डोळे अलगद मिटलेले, डोळे मिटून घ्या प्रत्येकाने. आता मी सांगणार तुम्हाला तसं फॉलो करायचंय. आत्ता तरी तुम्हाला श्वासाकडे बघायचं नाहीये, फक्त कानावरती लक्ष असू द्या आणि माझ्या सूचनेवरती. हळूहळू तुमचं लक्ष तुमच्या श्वासाकडे न्यायचंय. बंद डोळ्याने श्वासाकडे बघायचा प्रयत्न करा. एक्झामिन करा तुमच्या श्वासाला. आपला श्वास जोरात आहे, संथ आहे की खूप स्लो आहे, एक्झामिन करायचंय. बघायचंय श्वासाकडे. पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे.
दीर्घ श्वास घ्यायचा आहे, एक दीर्घ श्वास सोडायचा आहे, पोट भरून श्वास घ्यायचा आहे, पोट रिकामा होसपर्यंत श्वास सोडायचा आहे. खूप खोल श्वास घ्या, संपूर्ण श्वास सोडून घ्या. संथ श्वसन. परत तुमच्या नॉर्मल ब्रिदिंग कडे लक्ष द्यायचं आहे. आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार. 3 वेळेस भ्रामरी प्राणायाम करणार. डोळे बंदच असू द्या, तुमच्या श्वासांवरती लक्ष असू द्या आणि कानावरती लक्ष असू द्या. भ्रामरी कशी करायची आहे? ओठ आपले एकमेकांवर असणार, तुम्ही फक्त मकारचा उच्चार करणार आहे. खोल श्वास घ्यायचा आहे. आधी मी करून दाखवणार तुम्हाला एक, त्यानंतर तुम्हाला 3 वेळेस करायचं आहे. आता तुम्हाला करायचंय 3 वेळेस. फक्त मकारचा उच्चार असू द्या, पोटापासून आवाज येऊ द्या. श्वास पूर्ण सोडून द्या. श्वास घ्या. अजून एकदा श्वास घ्या. श्वास घ्या. रिलॅक्स. संथ श्वसन. हळूच डोळे उघडायचे तुम्ही. काय जाणवलं? मला सांगू शकता काय जाणवलं तुम्हाला? म्हणजे कंप निर्माण झाले ते कुठे कुठे जाणवले? नाही, घाबरू नका, बोला. आपण एक लेक्चर नाही घेत, आपण डिस्कस करूया. ओके, मग मी सांगते तुम्हाला. भ्रामरी केल्याने ना तुम्हाला जे व्हायब्रेशन्स होते ना ते तुम्हाला ब्रेनपर्यंत पोहोचत होते. तुमच्या पोटापासून, गळ्यापासून ब्रेनपर्यंत तो व्हायब्रेशन क्रिएट होतात. व्हायब्रेशन क्रिएट झाल्याने एनर्जी क्रिएट होतीच. तर मग एनर्जी क्रिएट झाली तुमच्यातली, तर मग ती तुम्हाला पूर्ण शरीरात देणार. त्यात तुमचं ब्रेन जास्तीत जास्त ॲक्टिव्ह ठेवणार. आणि हे केल्याने ना नॉर्मल डिलिव्हरीसाठीचे चान्सेस जे असतात ते वाढतात. आता लास्टचा जो आहे तो एक आपण ओमकार करूया. असं सायंटिफिकली प्रूफ आहे की रोजचे 2 गोळ्या, ओमकारच्या 2 गोळ्या, म्हणजे एक सकाळ आणि एक संध्याकाळ, अर्धा तास जर ओमकार केला, म्हणजे एकदम उद्यापासून किंवा आजपासून अर्धा तास बसायचं असं नाही, हळूहळू वाढवत जाणार आपण. म्हणजे आज तुम्ही 5 मिनिटं बसणार, 5 मिनिटं ओमकार करणार, त्यानंतर मग तुम्ही 10 मिनिटं बसणार, 10 मिनिटाचा ओमकार करणार, तसं वाढत वाढत 5-5 मिनिटं वाढवत 30 मिनिट्सपर्यंत जायचं, अर्धा तास ओमकार. आणि नियमित हा रोज केलाच पाहिजे ओमकार. आणि एका श्वासमध्ये केला पाहिजे. म्हणजे उच्चार आहे तुमच्या शरीराला तेवढेच बेनिफिशियल आहे की अकारचा उच्चार केल्याने तुमचा व्हायब्रेशन त्या पाठला होणार, उकारचं केलं तर दुसऱ्या पाठला, मकारचं केलं तर अजून एक पाठला. तर मग ओंकार हा नियमित 2 गोळी केलीच पाहिजे. एक सकाळ घेतली पाहिजे आणि एक संध्याकाळी घेतली पाहिजे. तर आपण एकच ओंकार घेऊया आणि तुम्ही तो आजपासून आज संध्याकाळपासूनच तो ओंकारची गोळी घ्यायला सुरू करा. तुम्हाला दाखवते आधी ओंकार कसं करायचं आहे. भिंतीला टेकून बसा, तुम्ही सपोर्ट घेऊन बसा, पण जमिनीवरतीच बसा, आसनावरतीच बसा. असं बिना आसनाचं बसू नका.
आणि त्यानंतर दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा असणार. ज्ञानमुद्रेमध्ये आपला जो इंडेक्स फिंगर आणि थंब जो आहे ना तो एकदम अलगदपणे टेकलेला, एकमेकांवर एकदम अलगदपणे टेकलेला, आणि बाकीचे बोटं जे आहे एकदम सैल सोडून द्यायचे. हे बोटं असे होतात. आपण काहीतरी मागतोय, हे मागण्याची आहे. काय मागणार आपण? एनर्जी मागणार. एनर्जी मागणार कोणाकडून? परमेश्वराकडून मागणार. त्यानंतर हा विश्वनियंत्रित ज्या शक्तीवर चालतो, ज्या शक्तीने चालतो त्याच्याकडून एनर्जी मागणार. का? आपला लाईफस्पॅन जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि आपल्या बाळाची वाढ चांगली झाली पाहिजे म्हणून. भिंतीला टेकून बसणार, मान सुद्धा मागे घेऊन बसा टेकून, आणि दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा घ्या अशी. आत्ता फक्त खुर्चीवर बसून घ्या अशी ज्ञानमुद्रा. बाकीचे बोटं एकदम अलगद सोडायचे. त्यानंतर पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे आणि प्रत्येक उच्चारला आपण इक्वल सेकंड देणार. ठीक आहे. तुमची ब्रीदिंग कॅपॅसिटीवर आहे. तुम्हाला जेवढं ब्रीथ घेता येणार तेवढा जास्तीत जास्त सोडायचा प्रयत्न करा, आणि प्रत्येक सोडताना तुम्ही उच्चार जे आहेत ते लांबवत चाला. एक करून दाखवते तुम्हाला. म्हणजे प्रत्येकाला सेम सेकंड मिळाले असे प्रयत्न करा. ते तुम्ही स्वतःचा डायग्नोज करू शकता. चला, एकदाच करायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. श्वास संपूर्ण सोडून द्या. श्वास घ्या. ही नियमित पील घ्या ओंकारची. कारण कसं आहे, तुम्ही जेवढा ओंकार टाईम जेवढं वाढवत जाणार, ब्लड सर्क्युलेशन 30% फास्ट होतो. ओंकार आणि भ्रामरी केल्याने तुमच्या बाळाकडे जो ब्लड सर्क्युलेशन होतो तो 30% वाढतो. म्हणून तुम्हाला कंपल्सरी सांगते मी, भ्रामरी आणि ओंकार कराच करा. चला, थँक्यू.